ज्यांच्या स्मृती प्रित्यर्थ ही व्याख्यानमाला आयोजित केली जाते ते व्यक्तिमत्व असामान्य होतं. ते कुशल संघटक होते आणि त्यांनी केवळ राजकारण न करता समाजकारण केलं आणि त्याची प्रचिती म्हणून किंवा त्याचं फळ म्हणून आज आपण इथं ही व्याख्यानमाला ऐकतोय. पुन्हा एकदा मला संयोजकांचं खूप कौतुक करावंसं वाटतं की एखाद्या कार्यक्रमाचं संयोजन करणं किती कठीण असतं आणि त्यासाठी कोणत्या दिव्यातून जावं लागतं हे मला ठाऊक आहे. आजचा विषय आहे आरोग्याचा आणि आरोग्य हा विषय ऐकणं ही औषध घेणं इतकीच कठीण गोष्ट आहे. कारण कुणाला डॉक्टरकडे जावं असं वाटत नाही. म्हणजे शहाण्याने कोर्टाची आणि दवाखान्याची पायरी चढू नये असं म्हणतात. आणि त्यातसुद्धा व्याख्यानाचा विषय हा वायू प्रदूषणाचा आहे. म्हणजे कितीही छान आपण शीर्षक दिलं श्वासागनिक धोका प्रदूषणाचा, श्वासागनिक धोका असं म्हटलं आणि त्यात छान शब्द जरी आले तरी विषय मला विज्ञानाचा बोलावा लागणार. तरीसुद्धा मी छान चांगलं सांगण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा एकदा संयोजकांचं आभार आणि इथं मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी संयोजकांचं आभार मानतो. विषय आहे श्वासागनिक धोका वेळीच ओळखा. आपल्याला वायू प्रदूषणाचा धोका आहे हे पटवायचं कसं यावर आता जगभर चर्चा सुरू आहे. कारण एखाद्या गोष्टीचा धोका किंवा फायदा लगेच आहे म्हटलं की उड्या पडतात. रामदेव बाबांनी वर्षानुवर्षे चालत असलेला योग आठवड्याच्या कार्यक्रमावर आणला आणि लोकांना पटलं की योगचा फायदा होतो. योगा म्हणत नाही मी, योग मराठी शब्द किंवा भारतीय शब्द. आणि मग लोक योग करू लागले, योगा करू लागले. वायू प्रदूषणाचं काय झालंय की लोकांना अजून वाटतं की खूप दूर आहे, ते दूरगामी आहे. पण श्रोते हो, अलीकडच्या 1-2 वर्षातल्या बातम्या बघितल्या तर अमेरिकेमध्ये किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये उष्णकटिबंधामध्ये चक्रीवादळ येतं. बरेच लोक त्यामध्ये मृत्युमुखी पडतात. अनेक इमारती, अनेक झाडं त्यामध्ये जातात. मोठाले पूर केवळ महाराष्ट्रात येत नाहीत तर अमेरिकेत सुद्धा येतात. दुबईमध्ये पुन्हा आला. नोव्हेंबरमध्ये दिल्लीची अवस्था काय झाली तुम्हाला माहिती आहे. उत्तरांचलमध्ये भूस्खलन झालं. केरळमध्ये पूर आला. बेंगलोरचं विमानतळ सुद्धा पुरामध्ये गेलं. महाराष्ट्रात गेल्या महिन्यात जवळपास 1 लाख हेक्टर शेतीमध्ये गारपीट झाली. जवळपास 153 जनावरं गेली आणि 73 घरांची पडझड झाली. आणि परवा म्हणजे 7-8 तारखेला कोकणामध्ये पाऊस पडला. आंबा, काजू ही पिकं गेली. आंब्याचा मोहर सगळा पावसामध्ये भिजून गेला. मित्रांनो, हा सगळा परिणाम आहे तो वायू प्रदूषणाचा आहे. आणि हा केवळ आपल्या पर्यावरणापर्यंत येऊन थांबला नाही, तो आपल्यापर्यंत आलेला आहे. सांगलीमध्ये मी श्वसनविकार तज्ज्ञ म्हणून काम करतो आणि मगाशी डॉक्टर महेश जोशींशी पण चर्चा झाली माझी. आपण कोविड जवळून पाहिला आहे. मगाशी मला कोणीतरी प्रश्न केला की कोविड अजून काही आपली उपस्थिती दाखवतो का? हो, दाखवतो. आता JN1 आलेला आहे, तो इतका गंभीर नाही आहे. पण कोविडच्या पहिल्या दुसऱ्या लाटेमध्ये ज्यांना त्रास झाला त्यांना अजूनही काही त्रास होतात, ज्याला मी लॉंग कोविड सिंड्रोम म्हणतो. कोरोना व्हायरस आला हेही याच्या मुळाशीही पर्यावरण किंवा प्रदूषण हे आहे, लक्षात घ्या. आमच्याकडे जे पेशंट येतात त्यामध्ये काही उदाहरणं देतो. एक 7 वर्षाचा मुलगा गेल्याच आठवड्यात बदलापूरहून माझ्याकडे सांगलीला आला. त्या मुलाला श्वसनाचा त्रास जन्मापासून, बरेच औषधं झाली. त्याला दम्याचा त्रास होता. घरात कुणालाही त्रास नाही. प्रदूषण हे त्याचं कारण. नंबर 2 उदाहरण,
साधारण 30तले ट्रॅफिक पोलीस हवालदार त्यांना सातत्यानं खोकला आणि बेडका कफ पडायचा. निदान केलं क्रॉनिक ब्रॉन्कायटिस. कारण वायू प्रदूषण. कारण उदाहरण नंबर 3, साधारण 56 वयाच्या बाई, खेडेगावात राहणाऱ्या, चुलीवर स्वयंपाक, घराला वायुविजन जास्त नाही, धूर आत कोंडायचा, तपासणी केली, बऱ्याच वर्षाची धाप हळूहळू वाढत होती, त्यांना COPDचा त्रास होता. उदाहरण नंबर 4, एक गृहस्थ, शहरामध्ये राहणारे, घरात कसलीही फॅमिली हिस्ट्री नाही, तंबाखू, चुना, बिडी, सिगारेट, हे इतके गृहस्थ सज्जन की वाईट बोलत सुद्धा नव्हते कुणाशी, तरी सुद्धा घर रस्त्याला लागून असल्यामुळं त्यांना वायू प्रदूषणानं पकडलं आणि त्यांना कॅन्सर झाला, लंग कॅन्सर. कारण काहीही नाही. आणि उदाहरण नंबर 5, सांगली जिल्ह्यातले एक द्राक्ष बागायतदार स्वतः राबायचे, औषध फवारणी करायचे आणि त्यांना त्रास व्हायला लागला म्हणून 1-2 वर्ष औषध घेतलं. माझ्याकडे जेव्हा आले तेव्हा फुफ्फुसामध्ये जाळी झाली होती, ज्याला आम्ही ILD म्हणतो, इंटरस्टिशियल लंग डिसीज. पुण्यामध्ये साधारण 1 महिन्यापूर्वी त्यांचं लंग ट्रान्सप्लांट झालेलं आहे. फुफ्फुस बदललंय, अजून डिस्चार्ज दिलेला नाही. फुफ्फुस बदलाच्या शस्त्रक्रियेला लाखो रुपये लागतात, 30, 35, 40 लाख वगैरे. मला खूपदा असा त्रास होतो मानसिक की अवयव प्रत्यारोपण व्हायला पाहिजे, ज्यांना गरज आहे त्यांना मिळायला पाहिजे, ग्रीन कॉरिडॉर तयार करायला पाहिजेत, पण जी अशी सागरासारखी जनता जी लोटलेली आहे गावागावामध्ये, खेड्याखेड्यामध्ये, त्यांना स्वच्छ पाणी, स्वच्छ अन्न आणि स्वच्छ हवा मिळेल का, यासाठी आपल्याला काही गोष्टी ऐकायला पाहिजेत. खरं तर श्वास जो आहे, म्हणजे माझ्या हॉस्पिटलचं नाव श्वास, माझं नाव अनिल म्हणजे वारा, म्हणजे तिथंच आलो परत. तर आपली श्वसन संस्था जी आहे त्यामध्ये थोडं शास्त्र मी सांगणार आहे. आपण नाकावाटे जी हवा आत घेतो ती नाकातून घशात जाते. यामध्ये मी स्लाईड आणलेली आहे, ती बघायला हरकत नाही. स्लाईड्स फार नाही आहेत, स्लाईडमुळं लक्ष विचलित होऊ नये ही माझी इच्छा आहे. तरी काही स्लाईड्स आहेत. वरून हा मागच्या लाईट बंद करायला हरकत नाही, तिकडच्या संयोजकांना विनंती. तर इथून आपण श्वास जो घेतो तो घशामध्ये जातो, तिथून श्वासनलिकेतून अशा फांद्या असतात ज्याला मी ब्रॉन्कियल ट्री म्हणतो. ब्रॉन्कियल ट्री म्हणजे फांद्या, झाडं. श्वसनाचं झाड उलटं आहे, हे झाडाच्या फांद्या आहेत त्या उलट्या आहेत आणि या श्वासनलिका हळूहळू फुगतात आणि त्यांचं वायुकोश तयार होतो. द्राक्षाच्या घडासारख्या पेशी असतात ज्या पोकळ पिशव्या असतात. आपली फुफ्फुसं म्हणजे 2 फुगे आहेत. त्या फुग्यामध्ये छोटे कोट्यावधी छोटे फुगे आहेत. म्हणजे जेव्हा निमोथोरॅक्स होतो, म्हणजे हवा निघून जाते फुफ्फुसातली, तेव्हा अक्षरशः तो हवा नसलेल्या फुग्या एवढा लहान होतो, 2 इंचा इतका. इतकी अशी ही व्यवस्था आहे. आणि शेवटी वायुकोश जो आहे, हे मुद्दाम मी का सांगतोय, वायुकोशाच्या जवळ केशवाहिन्या असतात, रक्तवाहिन्या, त्यामध्ये ऑक्सिजन जातो. म्हणजे अत्यंत सूक्ष्म या गोष्टी आहेत. आपला ऑक्सिजन म्हणजे निसर्गानं सगळी रचना जी केलेली आहे त्यामध्ये ऑक्सिजन विनासायास आत जातो, कार्बन डायऑक्साईड विनासायात वायुकोशात येतो आणि विनासायास बाहेर पडतो. आपल्याला त्याची जाणीव देखील असत नाही. लक्षात घ्या. तर असा हा श्वास, इथे मी वायुकोश दाखवलेले आहेत आणि वायुकोशांच्या भोवती ह्या रक्तवाहिन्यांचं जाळं आहे. ILD मध्ये इथंच अडथळा निर्माण होतो. आपण जो श्वास घेतो तो 1 मिनिटामध्ये 12 वेळा घेतो आणि 12 वेळा सोडतो शांतपणे. जेव्हा व्यायाम करतो तो हळूहळू वाढतो. आता तुम्ही मोजून बघू नका, व्यायामाकडे, या व्याख्यानाकडचं लक्ष विचलित होईल, नंतर बघा घरी गेल्यावर. प्राणायाम का करायचा, तर दीर्घ श्वसन घेतो आणि दीर्घ सोडतो. प्राणायामाचा खूप मोठा फायदा आहे,
कारण आपली फुफ्फुसं पूर्ण क्षमतेनं वापरतो. इतर वेळी आपण काय उगीच भात्यासारखं जातं, 60% 70% फुफ्फुस वापरलं जातं. पूर्ण हवा घेतली आणि प्राणायाम केला तर पूर्ण फुफ्फुस वापरलं जातं. या 12 वेळी श्वास घेतो तेव्हा प्रत्येक वेळी 500 मिली हवा आत जाते. या हिशोबाने दर मिनिटाला 14चा हिशोब पकडला तर साधारण 420 लिटर आपण हवा आत घेतो आणि दिवसाला 10,000 लिटर हवा आत घेतो. बघा, तेवढीच सोडतो. हवा, अन्न, पाणी या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत असं मी शाळेमध्ये ऐकलं. बघा, आपल्याला जेवणाशिवाय काही आठवडे आपण जगू शकतो, पाण्याशिवाय काही दिवस जगू शकतो, पण या हवेशिवाय काही मिनिटे जगू शकत नाही. आपल्याला अन्न लागतं साधारण 1.5 ते 2 किलो दररोज, पाणी लागतं साधारण 3 लिटर दररोज, पण आत्ता मी सांगितलं हवा लागते आपल्याला 10,000 लिटर. बघा, अन्न जे आहे ते चांगलं खा असा मी डॉक्टर सांगतो. तुम्ही चोखंद असता, स्वच्छता आहे का बघता, ग्लास चांगला आहे का, वाटी चांगली आहे का, ताट हॉटेलमधलं पुसलं नसेल तर आपण रुमाल किंवा टिश्यू पेपर घेऊन पुसतो. पाण्याची, आता इथं सुद्धा आपल्याला पाणी आहे, स्वच्छ पाणी आहे, कुठेही गेलो तरी स्वच्छ पाण्याचा आग्रह धरतो आपण. आता अन्नाचा आग्रह आहे, पाण्याचा आग्रह आहे, हवेचा आग्रह बिलकुल नाही आहे आपल्याला. लक्षात घ्या, कारण आपण अनभिज्ञ आहोत. आपल्याला त्याची काळजी नाही, त्याची तमा नाही, म्हणून आपल्याला जागं व्हायला हवं. मला काही वेळा उदाहरण द्यावं असं वाटतं की एखादा मोठा पिंजरा आहे. आता हे आपलं जे क्रीडा संकुल आहे एवढा मोठा पिंजरा केला बघा, म्हणजे आपण त्या सरदार पटेलांच्या पुतळ्याच्या शेजारी जे काही झू आहे तिथे एक मोठा झू आहे, तसा असा पिंजरा केला आणि यामध्ये आपल्याला आत सोडलं. आणि इस्रायल हमासचं युद्ध चालू आहे, तिथं अतिरेकी लोक आहेत. ते अतिरेकी काय अतिरेक करतात तुम्ही बघितलेलं आहे. समजा कल्पना म्हणून आत आपल्याला ढकललं आणि आत अतिरेकी आहेत, त्यांनी तुम्हाला वाटेल ते खाऊ घालायला लागले. खाली पडलेलं शिळं पाकं तोंडात कोंबलं, पाणी कुठलंही उचलून कसल्याही भांड्यात, अगदी त्या नारळ फोडलेलं करवंटी असते त्यातून पाणी पाजवलं, आपल्याला त्रास होईल. बघा, आत्ता जे सुरू आहे ते हेच सुरू आहे. फक्त पाणी स्वच्छ पितो, अन्न चांगलं घेतो, पण आपण हवा कसलीही घेतो. अतिरेकी कोण आहे? आपणच आहोत. आपण एकमेकाला अशी वाईट हवा भरवतोय, म्हणून आपल्याला जागं व्हायला हवं आणि त्यासाठी फार वेळ नाही आहे, आपल्याला जागं व्हायलाच हवं. बघा, आता अवस्था कशी आहे की वायू प्रदूषण हा महत्त्वाचा कसा आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या हे लक्षात येत नाही. मगाशी डॉक्टर महेश जोशीने एक शेर पेश केला. मी एक सुरुवातीला एक कविता या कार्यक्रमाच्या निमित्तानं, काय झालंय, आपण प्रत्येकजण आपल्या व्यापात आहे, आपल्याच, म्हणजे आपण इतके मॉलिक्युलर होत चाललो आहे. म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये 30-40 लोक असायचे, नंतर 30 झाले, नंतर 20 झाले, नंतर 10 झाले, आता एका कुटुंबात 4च असतात. हम दो हमारे दो, काही ठिकाणी हम दो हमारा एक. आणि परवा तुम्ही बघितलं त्या AI वाल्या बाईने हम दो होते, एक बेंगलोरला एक कलकत्त्याला, हमारा एक होता त्यालाही मारून टाकलं. म्हणजे हम म्हणायचंच आहे, मै एक, इतकं मॉलिक्युलर झालेलं आहे. सुरात सूर होते, काव्य असं आहे, किंचित काव्य. सुरात सूर होते, तालात ताल होते, हातात हात तयांच्या, रंगात रंग होते. सुरात सूर होते, तालात ताल होते, हातात हात तयांच्या, रंगात रंग होते. पलीकडे कुणी तयांच्या, पलीकडे कुणी तयांच्या, मोजीत श्वास होते. पलीकडे कुणी तयांच्या, मोजीत श्वास होते. जात्यात कोणी होते,
कोणी सुपात होते, जात्यात कोणी होते कोणी सुपात होते, परी लक्ष न तयांचे ते सेल्फीत दंग होते, ते सेल्फीत दंग होते. आपली अवस्था अशी काहीशी झाली आहे का असं मला राहून राहून वाटतं. कारण निसर्गानं आपल्याला भरभरून हवा दिलेली आहे, ऑक्सिजन दिलेला आहे 20%, 20.96, पण आपण घ्यायला लायक नाही आहोत. आणि आज माझ्या हॉस्पिटलमध्ये, मगाशी मी सांगितलं 10,000 लिटर हवा लागते, माझ्या हॉस्पिटलमध्ये काही पेशंट ॲडमिट असतात आणि त्यांना ऑक्सिजन असा द्यावा लागतो विकतचा. फुकट देवानं दिलेली गोष्ट आपल्याला त्यांना विकत घेऊन द्यावं लागतं. म्हणून ऑक्सिजनचं महत्त्व ओळखा. आणि आपण प्रदूषित हवा घेतोय म्हणजे काय तर आपल्या हवेमध्ये, शुद्ध हवेमध्ये काय असतं, शुद्ध हवेमध्ये नायट्रोजन, हा लाईट चालेल काय हरकत नाही, नायट्रोजन 78% असतो, ऑक्सिजन 21% असतो, कार्बन डायऑक्साईड 0.4% आणि बाकीचे 0.96% म्हणजे 0.03 आहे कार्बन डायऑक्साईड. तर ही शुद्ध हवेची व्याख्या आहे. जेव्हा या हवेमध्ये नको असलेले घटक ॲड होतात किंवा असलेले घटक जे कमी प्रमाणात हवेत ते वाढतात आणि ते माणसाला, इतर प्राण्यांना, इतर पक्ष्यांना, झाडांना, वेलींना, एवढंच नव्हे तर बिल्डिंगना सुद्धा त्रासदायक ठरतात, तेव्हा त्याला वायू प्रदूषण म्हणतात. यामध्ये इतर जे हवेचे घटक आहेत त्यामध्ये दाखवलं आहे की निऑन आहे, हेलियम आहे, मिथेन आहे, आर्गॉन आहे, क्रिप्टॉन आहे, हे सगळे हवेचे घटक आहेत. यांचा बिघाड होतो. आणि प्रदूषण जे होतं ते नैसर्गिक कारणामुळे होतंच, पण जास्त करून माणसांमुळे होतं. नैसर्गिक कारणं कुठली, वीज चमकते किंवा ज्वालामुखी उफाळून वर येतात, जंगलं पेटतात नैसर्गिकरित्या, जंगलांना आगी लागतात, भूस्खलन होतं, वादळ येतं, चक्रीवादळ येतं. ह्या सगळ्या नैसर्गिक गोष्टीमुळे प्रदूषण होतं. पण हे फक्त 10% आहे. निसर्ग हा अतिरेकी नाही, माणूस अतिरेकी आहे. यामध्ये मग कारखाने आहेत, वाहने आहेत, आपल्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत, वेगवेगळे वाहतुकीचे प्रकार आहेत, विमानापासून बसपर्यंत, स्वयंचलित गाड्यांपर्यंत, पॉवर प्लॅन्ट्स आहेत, सिवेज प्लॅन्ट्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं जे आपण फ्युएल वापरतो याला जीवाश्म इंधन म्हणतात. जमिनीतून काढलेलं जे इंधन आहे, कोळसा किंवा वेगवेगळ्या प्रकारची तेलं, याच्यामुळे प्रदूषण जास्त होतं आणि हा साठा संपत आलेला आहे. आजच्या व्याख्यानाचा मूळ हेतू काय आहे की वायू प्रदूषणाला 90% कारणीभूत माणूस आहे, 10% निसर्ग आहे. 90% प्रदूषणामध्ये बहुतेक प्रदूषण हे कोळसा, तेल आणि पृथ्वीच्या पोटातलं जाळलं जात आहे, त्यामुळं प्रदूषण होतं. आपल्याला ते शिफ्ट करून हवा म्हणजे पवनचक्की किंवा सोलार एनर्जीकडे जायला पाहिजे. हा आपल्या व्याख्यानाचा मूळ संदेश आहे, तो आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. आणि म्हणून मग या प्रदूषणाबरोबर घरात सुद्धा प्रदूषण होतं. म्हणजे बऱ्याच ठिकाणी खेडेगावात आजही चुली वापरल्या जातात, आपण गॅस वापरतो. घरामध्ये स्मोकिंग होत असेल, घरामध्ये कचरा तयार होतो किंवा कचरा बाहेरून येतो, घरामध्ये आपण मॉस्किटो रिपेलंट वापरतो, वेगवेगळे रंग वापरतो, अर्थात वेगवेगळ्या प्रकारच्या मॅट्स किंवा अगरबत्ती वापरतो. हे सगळं जे आहे ते धोकादायक आहे. तुम्ही म्हणाल किती धोकादायक आहे. आत्ता मी श्वास मोजायला सांगितले की 1 मिनिटामध्ये आपण 12 वेळा श्वास घेतो आणि सोडतो. हा 12चा हिशोब तुम्ही घरी गेल्यावर बघा. 12 गुणिले 60 गुणिले 24 गुणिले 360, त्या
अंक येतो त्याचा तो 83 लाख येतो. योगायोगाची गोष्ट आहे, दर वर्षात वायू प्रदूषणामुळे 83 लाख लोक मृत्युमुखी पडतात. म्हणजे आपण श्वास एकदा घेतला आणि सोडला, कुणीतरी मृत्युमुखी पडलंय. म्हणजे आता 60 मिनिटाच्या व्याख्यानानंतर जवळपास 750 लोक मृत्युमुखी पडणार आहेत, लक्षात घ्या. आणि फक्त आपण त्यात नाही आहे तेव्हा आपल्याला त्याचं काही गांभीर्य वाटत नाही. म्हणून श्वासाचा धोका वेळीच ओळखा. कधी सुरू झालंय प्रदूषण? वायू प्रदूषण पहिलं झालं ते अग्नीचा शोध लागल्यानंतर. माणसाला अग्नीचा शोध लागला, तो प्रकाशासाठी वापरायला लागला, वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी वापरायला लागला, गुहेमध्ये ठेवण्यासाठी वापरायला लागला, अन्न शिजवायला वापरायला लागला. आत्ता सुद्धा गुहेमध्ये बघितलं तर काजळी असते, ते सगळं कार्बन असतं, ते सगळं प्रदूषण आहे. म्हणजे अग्नीच्या शोधाबरोबर हे प्रदूषण सुरू झालं. आजही जिथं जिथं अग्नी आहे तिथं तिथं प्रदूषण आहे. त्यामुळे तुम्ही थंडीच्या वेळी शेकोटी करून जर काही करत असाल तर तेही बंद करायला हवं. मगाशी मी सांगितले, त्याचा मी पुनरुच्चार वारंवार करेन की शाश्वत जे आहे म्हणजे क्लीन एनर्जी आहे ती वापरा, पवन एनर्जी किंवा सोलार एनर्जी वापरा. यानंतर इसवी सन 525 पूर्वमध्ये याचे पुरावे रोमनमध्ये आढळतात की प्रदूषण होतं. हिपोक्रेट्स इसवी सन पूर्व 4000 मध्ये प्रदूषणाबद्दल लिहून ठेवलेलं आहे. इसवी सन 2000 वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन सुरू झालं तेव्हा एका केसमध्ये खालच्या मजल्यावर कोणीतरी टोस्ट भाजत होतं आणि वरच्या मजल्यावरच्या माणसाला त्रास झाला, म्हणून त्यावेळेच्या न्यायनिवाडा करणाऱ्या माणसाने लिहून ठेवलं की हे चुकीचं आहे. एवढंच नव्हे तर 1306 मध्ये इंग्लंडचा राजा एडवर्ड एक या राजाने सांगितलं की समुद्री कोळसा तुम्ही जो जाळताय त्यात सल्फर जाळला जातो, SO2 तयार होतो आणि माणसाला हानिकारक आहे, तुम्ही जाळू नका. पण हे लोकांनी त्यावेळी झुगारून दिलं, ऐकलं नाही. पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, 1750 ते 1850 या काळात जी औद्योगिक क्रांती झाली आणि मोटार गाड्यांची जी काही सुरुवात झाली, स्वयंचलित गाड्या सुरू झाल्या, कोळसा वापरायला लागले, कारखाने सुरू झाले आणि प्रदूषण सुरू झालं. लोकांच्या लक्षात कधी येतं? मगाशी कुठेतरी म्हणालं, डॉक्टर जोशीच म्हणाले की कोविड आला आणि आपल्याला श्वासाचं महत्त्व कळलं. म्हणजे गळ्याशी आल्याशिवाय, म्हणजे माझ्या भाषेत श्वासाशी आल्याशिवाय लोक जागे होत नाहीत. 1952 मध्ये लंडनमध्ये एक सकाळी धुरक निर्माण झालं. डिसेंबर 6 तारीख 1952. धुरक म्हणजे धुक आणि धुरक, स्मोक अँड फॉग इज स्मॉग. यामध्ये 1000 लोक गेले, म्हणजे साधारण 3000 लोक आधी गेले आणि त्या आठवड्यानंतरच्या काळामध्ये 12000 लोक गेले. आणि मग साहेबांना जाग आली की सगळ्या जगाला जाग येते. मग साहेबांनी म्हणजे इंग्रजांनी हा नियम केला. 1956ला क्लीन एअर ॲक्ट झाला. अशा घटना खूप घडलेत. भोपाळमध्ये 1984ला मिथाईल आयसोसायनाईडचा धोका निर्माण झाला. कागदावर 8000 असा आकडा आहे, पण हजारो लोक त्यामध्ये युनियन कार्बाईड कंपनी मृत्युमुखी पडलेत. त्यानंतर 1986ला रशियामध्ये चर्नोबेल डिसॅस्टर झालं, किरणोत्सर्ग झाला. आकडेवारी आहे 18000 लोक एका ह्याच्यामध्ये मेले, एका अपघातामध्ये या किरणोत्सर्गाच्या. तिथे सुद्धा किती आकडा खरा असेल माहिती नाही. झाडं वेली सगळ्या जळून गेल्या. तर या सगळ्याला कारणीभूत होतं ते म्हणजे प्रदूषण. आणि आपण पूर्वीपासून TV बघतो, रेडिओ ऐकतो. TV वर आपण बातम्या संपल्या की ऐकायचो आजच्या दिवसाचं महाराष्ट्रातलं हवामान, मुंबईचं तापमान, कोल्हापूरचं तापमान. आता काय येतं? PM येतं, PM. आणि एअर क्वालिटी इंडेक्स इथं दाखवला आहे. 0 ते 50 म्हणजे चांगला, 50 ते 100 जरा खराब, 101 ते
150 अनहेल्दी फॉर सेन्सिटिव्ह ग्रुप्स. हे जरा आधीच थोडा त्रास आहे, जरा कणकण आहे, शुगर आहे, ब्लड प्रेशर आहे, नंतर हृदयाचा त्रास आहे, अँजिओप्लास्टी झालेली आहे, कॅन्सरचं निदान झालेलं आहे, वय जास्त झालेलं आहे, अगदी लहान पोर आहे, हे सगळे सेन्सिटिव्ह, गरोदर बाई आहेत, स्तनपान देणाऱ्या बाई आहेत, अपंग व्यक्ती आहे, मेंटली रिटार्डेड आहे, अंथरुणावर पडून, हे सगळे सेन्सिटिव्ह. बघा ते 101 ते 150, 151 ते 200 अनहेल्दी, 201 ते 300 म्हणजे फारच वाईट, आणि 301 ते 500 सगळ्यात वाईट, गंभीर. आणि आज या ठाणे या शहरामध्ये म्हणजे बातम्या द्यायचं मला जमत नाही, मी जरा थोडंसं चेंज करण्यासाठी असं बोलतोय. आज महाराष्ट्राला सांगा असं म्हणून कोणीतरी तावातावाने बोलतो बघा न्यूजमध्ये. तर आज मला सांगायचं आहे, आज मी पोल्युशन मीटर आणलेलं आहे. आता फोकस करा. आजचा आकडा आहे 144. हे पोल्युशन मीटर मी आणले सांगलीहून. मगाशी आमदार साहेब होते, त्यांना मी दाखवलं आणि चेक केलं, त्यावेळी 126 होतं. आता हा 144 झालेला आहे. म्हणजे आपण त्या अनहेल्दी फॉर तिसरा आहे बघा, तो ऑरेंज आहे. तर अशी अवस्था आज आहे. म्हणजे आता तुम्ही मास्क वगैरे काढू नका. मी पण मास्क आणलेला आहे, पण मी लावत नाही आहे. हे बघा, हा N95 माझ्या खिशात कायम असतो. हा असा मी लावून ठेवणार नाही, काळजी करू नका, मी तुमच्याबरोबर आहे. पण काळजी करायला पाहिजे ना. माझ्या घरातलं जे मीटर आहे सांगलीमध्ये, सांगली इज वन ऑफ द हेल्दी सिटीज. सांगलीमध्ये हे घरात साधारण 70 ते 71 असतं. तुम्ही फार ठाणेकरांनी काळजी करायचं कारण हे बाहेरचं आहे. घरामध्ये हेच साधारण 70 ते 80 आहे. त्यामुळे ठाण्यामध्ये इंडोर पोल्युशन नाही आहे. म्हणजे हे लक्षात घ्या. हे मी मोजलेलं आहे आल्यावर इथं, का आज दुपारपासून मी ठाण्यामध्ये आहे. तर हे आत्ता वाढलेलं आहे, तरीसुद्धा फार टेन्शन घेऊ नका. फक्त मला हे सांगायचं आहे. कसं आहे की ब्लड प्रेशर मोजल्याशिवाय कळत नाही की BP आहे, शुगर चेक केल्याशिवाय कळत नाही की डायबेटीस आहे. लक्षात आलं का? तसं हे कळत नाही ना, पोल्युशन दिसत नाही. फार वाढल्यानंतर आपल्याला दिसायचं बंद होतं आणि मग दिसतं की पोल्युशन आहे. अशी सगळी गंमत आहे. तर हे एअर क्वालिटी इंडेक्स हा बिघडलेला आहे. आणि इथं दाखवलाय बाण, याच्या खाली पाहिजे. 100च्या आत तो बाण दाखवलाय, तो तिथे खाली आणायला पाहिजे आपल्याला. श्वासागणिक धोका वेळीच ओळखा. मी मुंबईच्या काही स्लाईड आणलेल्या आहेत. मुंबई हे शहर जे आहे आणि तसंच ठाणे या शहरामध्ये पोल्युशन व्हायला नको, कारण भौगोलिक देणगी तुम्हाला मिळालेली आहे. भौगोलिक दृष्ट्या चांगली हवा समुद्रावरून येते, हवामान चांगलं आहे. आणि मला पुन्हा एकदा सांगायला खूप आनंद होतो, मी या व्याख्यानाच्या निमित्तानं पहिल्यांदा ठाण्यामध्ये आलो आहे. आणि जेव्हा मी रोडने आलो, रस्त्याने आलो, एंट्री केली तेव्हा खूप सुखद धक्का बसला. दोन्ही बाजूला छान मोठी झाडं आहेत. ठाण्यातलं वातावरण खूप सुखद होतं. दुपारी मी आलो आणि आल्यानंतर रस्ते सगळे चकचकीत आहेत. म्हणजे मला हा अगदी आनंदाचं म्हणजे आनंदाची बातमी सांगावी असं वाटलं. कारण घरं इतकी आहेत, पण प्रत्येक घर अगदी शांतपणे शिस्तीत उभं आहे. त्यांचं गेट छान आहे, बाहेर कसलाही कचरा नाही. हे कौतुकाचं आहे. त्यामुळे तुम्हाला फार मला सांगावं लागणार नाही आहे. भौगोलिक देणगी आहे तुम्हाला. दुसरी गोष्ट ट्रॅफिक जे आहे, म्हणजे मुद्दा मी का सांगतोय, दिल्लीमध्ये गेल्या वर्षी नव्हे, या डिसेंबरच्या आणि नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये हा पोल्युशनचा आकडा जो होता तो साधारण 500च्या आसपास गेला होता, 500 क्रॉस केला होता. आणि त्यानंतर मुंबईमधलं प्रदूषण वाढलं होतं काही दिवस. म्हणजे गेल्या वर्षातल्या सलग 93 दिवसातले 66 दिवस धोकादायक पातळीवर मुंबईचं तापमान होतं. मुंबई ही भौगोलिकदृष्ट्या चांगली आहे. ट्रॅफिक हे दिल्लीपेक्षा खूप कमी आहे. दुसरी गोष्ट, मुंबईला रेल्वे गाड्यांचं जाळं आहे, त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप चांगलं आहे. त्या अर्थाने रस्त्यावर वाहणाऱ्या गाड्या ह्या कमी आहेत. त्यामुळे पोल्युशन जास्त व्हायला नको. तरीसुद्धा मुंबईमध्ये प्रदूषण का झालं याचा जेव्हा विचार करण्यात आला, तेव्हा 6000हून अधिक बांधकामं सुरू आहेत मुंबईमध्ये. या बांधकामामुळं खूप मोठं प्रदूषण होतं. आणि जेव्हा मी नेटवर बघितलं तेव्हा BMCनं या बांधकाम करणाऱ्यांना इशारा दिला
की 35 फूट उंचीचे पत्रे लावा, संपूर्ण इमारत कपड्यांनी झाकून घ्या, सर्व साईटवर स्प्रिंकलर्स गन तातडीनं बसवा आणि 50 ते 60 प्रमुख रस्त्यावर सकाळी स्मोक गननी फवारणी सुरू केली. AQI वाढल्यामुळं प्रशासनाने ही काळजी घेतली आहे. आता जबाबदारी आहे ती आपली आहे. मला वाटतंय प्रदूषणापासून आपण स्वतः दूर राहायला हवं आणि प्रशासन चांगलं काम करतंय त्यांच्या पाठीशी राहायला हवं आणि आपण त्या प्रदूषणाला जर कारणीभूत असू तर आपण प्रदूषण कमी करायला हवं. म्हणजे दिल्लीच्या पाठोपाठ मुंबईचा नंबर लागला म्हणून दिल्ली आय कांट सी यू म्हणजे इंडिया गेट दिसत नव्हतं आणि मुंबईसुद्धा मुंबई आय कांट सी यू अशी परिस्थिती यायला नको म्हणून आपल्याला ही काळजी घ्यायला हवी. या मीटरमध्ये टेम्परेचरसुद्धा आहे आणि टेम्परेचर दिवसागणिक वाढत चाललेलं आहे. तापमानाचा म्हणजे ग्लोबल क्लायमेट हे बिघडलेलं आहे आणि ग्लोबल वॉर्मिंग सुरू झालेलं आहे. आणि हे का झालेलं आहे? आपण म्हणतो 2 शब्द वापरतो आपण. एक म्हणजे वेदर, वेदर म्हणजे वातावरण, आणि दुसरा शब्द आहे तो क्लायमेट, क्लायमेट म्हणजे हवामान. वेदर जे आहे ना ते मूडी असतं, मूडी म्हणजे आपला मूड कसा आहे ना त्याप्रमाणे वातावरण, जरा ढगाळ आहे, जरा ऊन पडलं, जरा पाऊस पडला. पण हवामान आहे ना हा पूर्ण पसारा आहे, म्हणजे त्याचा पट आहे. म्हणजे हवामान हे व्यक्तिमत्व दाखवतं, वेदर म्हणजे मूड दाखवतं. आपल्याला मूडनं चालून नाही चालणार. आपल्याला व्यक्तिमत्व सुधारायचं असेल तर हवामान सुधारायला पाहिजे, क्लायमेट सुधारायला पाहिजे. आणि क्लायमेट सुधारायचं असेल तर आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. मुंबई ही काही वर्षापूर्वी अशी होती. 1950ला आकडेवारी काय सांगते, मुंबईची लोकसंख्या केवळ 31 लाख होती. 31 लाख. जगाचं पॉप्युलेशन आज मितीला 8 अब्ज 8 कोटी आहे. 8 अब्ज 8 कोटी म्हणजे मी काल नेटवर बघितलं होतं, आता थोडे आणखीन वाढले असतील. आणि वर्ल्ड पॉप्युलेशनमध्ये भारताचा नंबर पहिला आहे, झेंडा लावलेला आहे आपण. पॉप्युलेशन वाईज चायनालाही मागं टाकलेलं आहे. आणि मुंबईचं एअर पोल्युशन वाढायचं कारण म्हणजे मुंबईचं पण पॉप्युलेशन वाढलं आहे. आजचं पॉप्युलेशन आहे 2,16,00,000 म्हणजे 31 लाखाचं जवळपास 7 पट संख्या वाढली. जागा तेवढीच आहे, जागा वाढलेली नाही, जागा आपण वाढवली, कन्स्ट्रक्शन करून वर जागा निर्माण केली, जमिनीवरची जागा वाढली नाही. म्हणून आपण दिल्लीशी स्पर्धा करतोय, दिल्लीच्या प्रदूषणाशी स्पर्धा करतोय. पण अशी स्पर्धा ह्या प्रदूषणाच्या बाबतीत आपल्याला परवडणार नाही. महाराष्ट्राची लोकसंख्या 2 नंबरला आहे. म्हणजे भारतामध्ये UPचा नंबर पहिला आहे 16.5 आणि महाराष्ट्र 9.3% आहे. त्यामध्ये मी मुंबईचं पॉप्युलेशन सांगितलं. आता पॉप्युलेशन वाढलेलं आहे आणि आपल्याला पोल्युशन कमी करायचं आहे. मुंबईमध्ये इमारती भरपूर आहेत, पॉप्युलेशन जास्त आहे, ढगाळ वातावरण. जर आपल्याला वास वेगळा आला तर प्रदूषण ओळखायचं, जर आपल्याला धुक्कट दिसायला लागलं तर प्रदूषण ओळखायचं, जर आपल्याला विनाकारण खोकला म्हणजे मगाशी आम्ही चर्चा करत होतो आत, तर हल्ली खोकल्याचं प्रमाण वाढलंय, घशात असं होतं. मगाशी मला वाटतं रानडेंनी मला हे दाखवलं करून की त्यांना असं होतंय म्हणून, म्हणजे त्यांना त्रास नाही आहे, त्यांनी करून दाखवलं. तुम्हालाही असं होत असेल. 5 दिवस अँटीबायोटिक घेऊन सुद्धा बरं वाटत नाही. डॉक्टर बदलले, काही उपयोग झाला नाही. मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या आणल्या, काही उपयोग नाही. मगाशी मला कुणीतरी म्हणाले की जेनेरिकचं यामध्ये सांगा. आता हा विषय आहे प्रदूषणाचा. जेनेरिकचं काय सांगू, तरी 1 लाईन सांगतो की आपण जे जेनेरिक औषधं वापरतो ती खरी जेनेरिक औषधे म्हणजे भारतीय जनौषधी परियोजना भाजप. बाकीची जेनेरिक आहे ती खरी जेनेरिक नव्हेत. यावर माझा लेख आहे. लेख मी आगाशे मॅडमना पाठवतो, तुम्हीही वाचा. कारण आपण ज्या किमतीला औषधं घेतो ती किंमत ही खरी नसते.
भारतीय जनौषधी परियोजनेमध्ये जी औषधं गव्हर्नमेंटच्या क्वालिटी कंट्रोलनी येतात ती उत्तम औषधं आहे, मी खातो ती. आम्ही एक दुकान काढलेलं आहे ते, आणि ती प्रिंटेड आहे, तीच किंमत असते, त्यामध्ये पुन्हा मार्जिन नसतं, कारण लोच किंमत असते, 30% मिळतात. मी पेशंटचं सांगत होतो, खोकला येतो, कफ येतो, बेडका निघत नाही, सर्दी येते, जाम होतात, शिंका येतात, तुमची जीवनशैली बदला. प्रदूषण तर महत्त्वाचं कारण आहेच. विनाकारण बाहेर पडू नका, विनाकारण धुरात जाऊ नका, विनाकारण 2 व्हीलर घेऊन डिझेलची आग किंवा धूर रोखणाऱ्या गाड्यांच्या मागे जाऊ नका, वेळेवर जेवा. खरं तर आरोग्याचा विषय नाही आहे, तरी जाता जाता माझ्यातला डॉक्टर गप्प बसत नाही, म्हणून हे मध्येच बोललो. प्रदूषणाचं कारण म्हणजे गाड्या ट्रॅफिकला जाम झालेले असतात, धूर ओकत असतात, ट्रॅफिक जाम होतं, गाड्या मात्र सुरूच असतात. संख्या वाढली, 1,40 कोटी 1,40 कोटी आपली जी लोकसंख्या आहे त्याच्या 1/4 संख्येने गाड्या आहेत. 35 कोटी आकडा वाढत आला असेल. मुंबईमध्ये अशा कन्स्ट्रक्शन आणि पॉवर प्लांट्स आहेत, कारखाने आहेत. आता मी प्रदूषणाबद्दल तुमच्या जीवनाशी निगडीत बोलतो. तुम्ही उद्या सकाळी उठाल आणि मस्तपैकी मॉर्निंग वॉक घ्यायला जाल, तर मॉर्निंग वॉक घ्यायला गेला तर सकाळच्या वेळी हवा स्वच्छ असेल तर काही अडचण नाही, लोकांची गर्दी कमी असेल तर अडचण नाही. गर्दी जर जास्त असेल आणि बाहेर जर प्रदूषण असेल तर हे प्रदूषण आपल्याला धोकादायक असतं, कारण यामध्ये सल्फर डायऑक्साईड असतो आणि लंडनला जे धुरकं झालं ते कमी प्रमाणात धुरकं असतं. धुरकं म्हणजे काय? जमिनीला चिकटलेला ढग, धोकादायक ढग, ज्यामध्ये सल्फर डायऑक्साईड पाण्याशी संयोग पाहून सल्फ्युरिक ॲसिड तयार करतो, तो नाकातून श्वासामध्ये जातो आणि आपल्याला खोकला येतो, दम लागतो. सल्फर डायऑक्साईड आणि सकाळचं चालणं म्हणजे दम्याला आमंत्रण. कुणी डॉक्टर सांगत नाही की तुम्ही हे करू नका, म्हणजे सांगतात, सगळेच नाही, हे करू नका तुम्ही. जर तुम्ही वेगाने चालत असाल तर जास्त श्वास आत घेतला जातो, जास्त त्रास होतो. म्हणून वातावरण स्वच्छ असेल त्यावेळी चालायला जा, अन्यथा बाहेर प्रदूषण असेल तर इंडोर व्यायाम करा. जोरात हालचाल करायची असेल तर बाहेर करू नका आणि धुक्यात करू नका. दम्याचा त्रास तुम्हाला सांगितलं. दमा म्हणजे श्वासनलिका अरुंद होणं आणि श्वासनलिकेला आतून सूज येणं म्हणजे दमा. दमा हा आजार नाही, ती अवस्था आहे. त्यामुळं दमा हा निघून जातो. जसा मधुमेह आटोक्यात येतो, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं, तसा दमा कंट्रोलमध्ये राहतो. प्रदूषणापासून दूर राहा. अशा श्वासनलिका लाल झालेल्या आहेत आणि श्वासाच्या अनेक तक्रारी ह्या प्रदूषणामुळे होतात. सल्फर डायऑक्साईडमुळं आणि नायट्रेट्समुळं सल्फ्युरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड तयार होऊन ॲसिड रेन पडतो आणि आम्लवर्षा झाल्यामुळं झाडंसुद्धा मरतात. माणसांच्यावर परिणाम होतो, ताजमहालासारख्या इमारतींवर परिणाम होतो. त्याला कुष्ठरोग म्हणतात, दगडांचा. सल्फ्युरिक ॲसिड हे इतकं वाईट आहे. यानंतर वाहनं जी धूर सोडतात त्या धुरामध्ये नायट्रेट्स असतात आणि या नायट्रेट्समुळे मी सांगितलं याच्यामुळं पण ॲसिड रेन होतो आणि या धुरामुळं ओझोन तयार होतो. म्हणजे वोलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, ऑर्गॅनिक म्हणजे इंद्रिय, ऑर्गन इज इंद्रिय, ऑर्गॅनिक सेंद्रिय जे कंपाऊंड्स आहेत ते अधिक नायट्रेट जे धुरातनं बाहेर पडतं, अधिक उष्णता, ग्लोबल टेम्परेचर वाढलेलं आहे, ग्लोबल वॉर्मिंग आणि सनलाईट यामुळं ओझोन तयार होतो. ओझोन जेव्हा जमिनीवर जवळ असतो तेव्हा तो आपल्याला त्रासदायक असतो. ओझोन तिथं वर बरं आहे बाबा, वर. म्हणजे मला उदाहरण बरं आहे की नाही समजत नाही. केस जेव्हा गृहिणीच्या डोक्यावर असतात तेव्हा छान असतात, जर भाजीमध्ये केस आला तर तो आवडत नाही. ओझोन तर तसं आहे की ओझोन तिथं बरं आहे, आपल्या नाकाशी नको. काय होतं, ओझोनमुळं आपल्या फुफ्फुसावर परिणाम होतो, आपल्या श्वास घ्यायला त्रास होतो,
केवळ फुफ्फुसावर नव्हे तर हृदयावर ओझोनचा परिणाम होतो, हृदयविकाराचा त्रास होतो. जे लोक ज्येष्ठ आहेत, वयस्क आहेत, अगदी लहान मुलं आहेत आणि ज्यांना आधीपासून फुफ्फुसाचा विकार आहे त्यांच्यामध्ये ओझोनचा त्रास होतो, जो जमिनीवर आलेला असतो. ओझोन इतकं वाईट आहे की सुरुवातीला आपल्याला तो त्रास ओझोनमुळे होतो हे कळत नाही. फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होते, जी आम्ही लंग फंक्शन टेस्ट म्हणजे ब्लड प्रेशर जसं BP ॲपरेटसनी मोजतो तसं फुफ्फुसाची कपॅसिटी आम्ही PFT मशीननी मोजतो. त्यामध्ये आपल्याला कळतं. दाह निर्माण होतो, जसा घसा सुजतो तशा श्वासनलिका सगळ्या सुजतात, दम्याचा अटॅक वाढतो, डॉक्टरांकडे वारंवार जायला लागतं, नंतर वारंवार ॲडमिट करायला लागतं आणि नंतर मृत्यू होऊ शकतो. ओझोनचा हा परिणाम आहे. मी सांगितलं ओझोन वरती आहे, ते आपलं संरक्षण करतं. स्ट्रॅटोस्फिअर नावाचं जे आवरण आहे तिथं ओझोन आहे. इथं ओझोन तयार होतो प्रदूषणामुळं, तो नाकातून आत गेला की त्रास होतो. कन्स्ट्रक्शन ज्या इमारती किंवा इतर बांधकामं सुरू आहेत त्या बांधकामामुळं अनेकांना बांधकामामुळं त्रास होतो. अगदी धडधाकट तरुण माणसाला अचानक व्यायाम करता करता त्रास होतो. कोविड नंतर अनेकांचे हार्ट अटॅकने मृत्यू झालेत. रस्त्यावर, गाडीत, टेनिस खेळताना, पाण्यात पोहताना आणि जिममध्ये व्यायाम करताना कार्डियाक अरेस्ट सुद्धा होतो. आणि या ओझोनमुळं ड्राय कफ येतो. आणि आत्ता मी सांगतो ते पार्टिकल्स, या कन्स्ट्रक्शनमध्ये सगळे पार्टिकल्स असतात, त्यामुळं वारंवार जंतुसंसर्ग होतो, व्हायरल इन्फेक्शन्स होतात, COPD सुद्धा होतो. आता एअर क्वालिटी इंडेक्स आपल्याला चांगला ठेवायला पाहिजे. मी सांगितलं 50 ते 100 हा टॉलरेबल आहे. 50च्या आत काय तो येत नाही सहजरित्या. म्हणजे परवा मगाशी डावखरे साहेब म्हणाले, केळकर साहेब म्हणाले, मग आपल्याला भूतानला जायला लागेल, महाबळेश्वरला चांगल्या ठिकाणी जायला लागेल. महाबळेश्वरमध्ये वाहनांची गर्दी झालेली आहे. कुठं शोधायचं 0 ते 50 मला माहिती नाही आहे. पार्टिकल साईज आत्ता मी जे दाखवलं तुम्हाला 140, दॅट इज PM2.5. मला वाटतं हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर व्हायला पाहिजे. दररोज तुम्ही TV वर बघणार आहे काय आहे PM2.5. इथं मी दाखवलं ना, मोठं हे झाडाच्या मुंद्यासारखं दिसतं ना, ते तो केस आहे. आपला केस आहे आणि केसाचा कट घेतलाय. या केसाचा जो व्यास आहे तो जो आहे त्याच्या म्हणजे साधारण 70 मायक्रॉन असतो. आणि 70 मायक्रॉनच्या मानाने त्याचा कट केल्यानंतर 10 मायक्रॉन 7वा भाग आणि पुन्हा त्याचा 4था भाग म्हणजे PM2.5 मायक्रॉन. 1 मायक्रॉन म्हणजे मिलीमीटरचा 1000वा भाग आणि 1 मायक्रॉनचा 1000वा भाग म्हणजे नॅनोमीटर. मिलीमीटरचा 1000 मायक्रोमीटरचा 1000वा नॅनो. त्यामुळे काय होतं, PM10 जो आहे तो वरतीच अडकतो, नाकाच्या आत त्रासदायक करत नाही तो. PM2.5 श्वासनलिकेत जातो. PM1 हा वायुकोशात जातो. मी सुरुवातीला चित्र दाखवलं. आणि PM.1 म्हणजे तुम्हाला इथं पुन्हा चित्र दाखवतो. इथं जे आहे दाखवलेलं आहे PM10 म्हणजे या बाजूचं आहे, उजव्या बाजूचं चित्र. रेड सेल लाल पेशी जी आहे ती 7.2 मायक्रॉन असते. PM2.5 म्हणजे लाल पेशीच्या आत 3 बसू शकतात इतकं. बॅक्टेरिया त्याच्यापेक्षा लहान. आणि कोरोना व्हायरस हा 0.1 म्हणजे 100 नॅनोमीटर. PM.1 हा आपल्या रक्तवाहिन्यात जातो. PM.1 हा आपल्या रक्तवाहिन्यात जातो. बाहेर येणाऱ्या कणामध्ये आपण मोजू शकत नाही, हे मशीन मोजू शकत नाही. या मशीनमध्ये फक्त 2.5 दाखवलं. PM1 किती आहे माहीत नाही. PM.1 किती आहे ते अतिसूक्ष्म असतात आणि ते जेव्हा जातात ते रक्तामध्ये जातात, रक्तातून फिरत फिरत राहतात. इथं लाल चित्र दाखवलंय. आणि हा जो कण आहे, हा कण आता धोकादायक काय आहे, अग्नी माणसाला अग्नीचा शोध लागला त्यातून पण कण निघायचे आणि आत्ता पण कण निघतात. पण पुन्हा मला सांगावं असं वाटतं, बहिणाबाईंची कविता आहे, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकल हाकल फिरू येतं पिकावर. याच्यापेक्षा मला भावणाऱ्या यातल्या ओळी कुठल्या आहेत, मन एवढ एवढ जसा खाकसाचा दाना.
मन एवढं एवढं जसा खाकसाचा दाना, मन केवढ केवढ त्यात आभायभी बहिना. म्हणजे तो PM जो कमी होता, आता इतके PM वाढलेत की त्यात आभाळ पण माईना. आणि दुसरी गोष्ट काय झाली, दरवर्षी नव्यानं 1500 केमिकल्स बाजारात येतात, 1500 प्रकारची दरवर्षी. हे केमिकल्स, हे द्रव, हे सगळ्या त्या पार्टिकलवर बसून विहार करतात. ते विहार करता करता आपल्या फुफ्फुसामध्ये जातात. बघा मी काय सांगतो, पूर्वीच्या कणामध्ये रसायनं नव्हती. माणसानं विकास केला, औद्योगिक क्रांती केली, रसायनं शोधली. PM म्हणजे फक्त PM नाही आहे, तर त्या पार्टिक्युलेट मॅटर, याचं लॉंग फॉर्म आहे तो पार्टिक्युलेट मॅटर. पुन्हा एकदा सांगतो, हवेमध्ये 78% नायट्रोजन म्हणजे काय आहे, 10 लाखाचा पर मिलियन PPM आहे ते. पर मिलियन 10 लाखामधला 7,80,000 नायट्रोजन आहेत, 2,90,000 किंवा 2,10,000 ऑक्सिजन आहे. तसा ते PM10 आहे. त्यामुळे त्या कणांच्यावर हे सगळे कण असतात. काही घन कण असतात, काही द्रव कण असतात आणि काही वायूचे कण असतात. ते सगळे आतमध्ये जातात. मगाशी मी सांगितलं PM.1 म्हणजे कोरोना व्हायरसचा आकार, PM.01 म्हणजे प्रथिनं, आणि 1 नॅनोमीटर म्हणजे आपला DNA. एवढा तो आकार महत्त्वाचा आहे. काय होतं, ह्या PM-मुळं आपल्याला हे PM हे शास्त्र मला सांगावं लागेल, पेशींच्या आत जातात आणि आपल्या पेशीमध्ये केंद्रक असतं, त्या केंद्रकामध्ये जातं आणि डायरेक्ट मायटोकॉन्ड्रियावर अटॅक करतं. मायटोकॉन्ड्रिया कारणीभूत कशाला असतो, आपल्या कॅन्सरला. शरीराची रचना देवानं अशी केली आहे की दररोज, म्हणजे आत्ता मी बोलतोय ना, तर बोलताना लाल रक्तपेशी, तुम्ही ब्लड डोनेशन करायला गेला तर 3 महिन्याच्या आत ब्लड घेत नाहीत. का, तर 3 महिने लागतात रक्त तयार व्हायला. म्हणजे 3 महिने किंवा 4 महिने आपण पकडूया. 120 दिवसानंतर प्रत्येक लाल पेशी ही नवीन असते. प्रत्येक लाल पेशी, शरीरातल्या प्रत्येक लाल पेशीला 4 महिन्याचं आयुष्य असतं आणि प्रत्येक सेकंदाला 2,500 लाल पेशी तयार होत असतात. 2,500 लाल पेशी तयार होत असतात. मायटोकॉन्ड्रियाची काय गोष्ट आहे, प्रत्येक पेशीमधल्या मायटोकॉन्ड्रियाचं काम काय असतं, शरीरातल्या ह्या दुसऱ्या पेशी ज्या आहेत, पांढऱ्या पेशी, या पांढऱ्या पेशींचं अंत्यसंस्कार करायचं. त्याला प्रोग्रॅम्ड सेल डेथ म्हणतात. म्हणजे वय झाल्यानंतर त्या पांढऱ्या पेशीचा मृत्यू झाला की त्याचा अंत्यसंस्कार म्हणजे काय, त्याचे बारीक बारीक पार्ट जे आहेत ते सगळे वापरायचे. याला प्रोग्रॅम्ड सेल डेथ म्हणतात. प्रदूषणामुळे काय होतंय, या कामामध्ये अडथळा येतो, या DNA कामामध्ये, मायटोकॉन्ड्रियाच्या कामामध्ये, आणि ही सेल डेथ होतच नाही, त्याची डेथ थांबवतात. त्यामुळं पेशी वाढतात. याला आपण कॅन्सर म्हणतो. PM2.5 श्वासनलिकांच्या आत प्रॉब्लेम करतो. PM1 आणि PM.1 हा कॅन्सरला कारणीभूत होतो. आत्ता मी जे सांगितलं याला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणतात. म्हणून अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन E, व्हिटॅमिन B खा असा मी डॉक्टर सांगतो. हे काम चांगलं होण्यासाठी, शरीरातलं जे काही प्रोग्राम सेल डेथ आहे ती चांगली होण्यासाठी. गरोदर स्त्री असेल तर तिला जन्माला येणारं मूल हे व्यंगकारक असू शकते. प्रत्येक दोष हा अनुवंशिक असायला पाहिजे असं नाही. वायू प्रदूषण असू शकतं, हार्ट अटॅक येतो PM2.5 मुळे. आणि मध्ये एक व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, दिल्लीचे एक चेस्ट सर्जन त्यांनी व्हिडिओ टाकला होता. 30 वर्षे ते प्रॅक्टिस करतात. माझी 31 वर्षे झाली, मेडिकल वैद्यकीय सेवा करतोय, प्रॅक्टिस करतोय. 30 वर्षात सुरुवातीला त्यांना चेस्ट सर्जन फुफ्फुस उघडून फुफ्फुसाचं ऑपरेशन करायचं. त्यांना सुरुवातीला अशी फुफ्फुसं दिसायची डावीकडचं. आत्ता त्यांना एकही फुफ्फुस पिंक मिळत नाही. दिल्लीमध्ये आहेत, सगळी फुफ्फुसं काळी पडलीत. त्याचं कारण म्हणजे PM2.5 कार्बन. म्हणून आपलं फुफ्फुस बघायचं असेल तर काळं झालंय का नाही कळत नाही, पण तुमचं फुफ्फुसाची क्षमता तपासून घ्या.
एअर पोल्युशनमुळं कॅन्सर होतो, लक्षात घ्या. घरात कोणाला नसला तरी आपल्याला होऊ शकतो. कॅन्सर फुफ्फुसाचा हा सगळ्यात वाईट, सगळ्यात बेस्ट कॅन्सर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. ब्रेस्ट कॅन्सर झाला तर ब्रेस्ट कॅन्सर व्हावा आहे तसं पूर्ववत आयुष्य होतं, पण दुर्दैवानं एअर पोल्युशनमुळे सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर होतो. नेक कॅन्सर म्हणजे मानेचा कॅन्सर, डोक्याचा कॅन्सर, लंग कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर सांगितला, ब्रेस्ट कॅन्सर, लिव्हर कॅन्सर हे सगळे प्रदूषणामुळे होतात, हे लक्षात ठेवा. पार्टिकल PM-मुळं मेंदूवर परिणाम होतो. आणि अलीकडं तुम्ही अस्तू सिनेमा बघितला असेल, मोहन आगाशेजीने त्यात भूमिका केली होती, आणि स्माईल प्लीज नावाचा मुक्ताबरोनी छान अभिनय केला. त्यामध्ये डिमेन्शिया दाखवला होता, म्हणजे आठवतच नाही. आणि आता 80 नंतर सर्रास लोकांना ते आठवतच नाही. हल्ली काही माझे जवळचे मित्र आहेत, ते म्हणतात मला नावच मित्राचं काही आठवत नाही. अर्ली म्हणजे स्माईल प्लीजमध्ये त्या मुक्ताबरोईला अगदी 50शीत असताना तिला होतं. अशा केसेस आहेत. द कॉज इज एअर पोल्युशन, लक्षात घ्या. कॉग्निटिव्ह फंक्शन्स लॉस होतात. ग्रीन हाऊस म्हणून आपल्याला शब्द ऐकायला मिळतो. ग्रीन हाऊस म्हणजे काय? तुम्ही, मला माहीत नाही ठाण्यामध्ये किती ग्रीन हाऊसेस आहेत, सांगली कोल्हापूरला खूप आहेत. आणि त्यामध्ये आम्ही कॅप्सिकम, आम्ही म्हणजे मी नाही, माझं ग्रीन हाऊस वगैरे काही नाही आहे, आमचे शेतकरी मित्र कॅप्सिकम, वेगवेगळी भाज्या, वेगवेगळी फळं, त्या टेंट टाकलेला असतो आणि टेंटमध्ये त्या ग्रीन हाऊस तयार केलेलं असतं. जी सूर्याची उष्णता येते ती तशीच टिकून राहावी, वर जाऊ नये. पृथ्वीचं तापमान 15 डिग्री सेल्सिअस आहे, लक्षात घ्या. हे तापमान म्हणजे वातावरणाचं वेगळं, पृथ्वीचं हे सांगितलं. वातावरणाचं आपण आता बघतोय ते 26 डिग्री, 27 डिग्री, 40, आता त्या अरब कंट्रीमध्ये 50 डिग्रीपर्यंत कुठेतरी काही दिवस गेलं होतं. ते वाढतच चाललेलं आहे. हे कशामुळं? कार्बन डायऑक्साईड, मिथेन, क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणजे CFC नावाचा गॅस, आत्ता सांगितलेला ओझोन आणि नायट्रस ऑक्साईड, याच्यामुळे एक आच्छादन तयार झालं आहे. म्हणजे सूर्याची उष्णता आणि प्रकाश येतो, पण उष्णता बाहेर पडत नाही, आज सगळं गरम होत चाललेलं आहे. दॅट इज कॉल्ड ॲज ग्रीन हाऊस इफेक्ट. नैसर्गिकरित्या ग्रीन हाऊस इफेक्ट आहेच, पण माणसामुळं तो प्रचंड वाढलाय आणि तो वाढतच चाललाय. लोक म्हणतात प्रदूषणाची एवढी काय काळजी करायची आहे आणि एवढी वर्ष चाललेलं नाही. चाललेलं एवढं वर्ष फार चांगलं होतं. पहिल्या औद्योगिक क्रांतीपासून सुरू झालेलं आहे. म्हणजे समजा आपल्यातली एखादी गृहिणी दूध तापवायला ठेवलेलं आहे, तिनं शेगडीवर, बाहेर गेली आणि विसरली दूध तापवायला ठेवलंय बघा, आणि बरोबर अर्ध्या तासानं आली आणि आल्याबरोबर 1 मिनिटात ते दूध उतू गेलं. तर घरात आतच असलेला मुलगा काय म्हणतो, 1 मिनिटात कसं काय ग उतू गेलं? ते 1 मिनिटात गेलेलं नसतं, अर्धा तास तापलेलं होतं. उतू जायची वेळ आहे वायू प्रदूषणाची, एवढी वर्ष तापलेलं आहे ते. म्हणून आता उतू जाऊ द्यायचं नाही, गॅस बंद करायला पाहिजे, कमी करायला पाहिजे. कार्बन डायऑक्साईड आपल्याला कमी करायला पाहिजे. मिथेन, नायट्रस ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, ओझोन, CFC, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हे वायूची नावं कठीणच आहेत. याला मी छान छान नावं काही देऊ शकत नाही, पर्याय नाही आहे. आणि CO2 कशामुळे बाहेर पडतो? ट्रान्सपोर्टेशन, इंडस्ट्री, बिल्डिंग मटेरियल, कन्स्ट्रक्शन आणि इतर सगळ्या गोष्टी. या स्लाइड्स मी पुढं पळवतो, कारण आरोग्याचं जे आहे महत्त्वाचं, हा ग्रीन हाऊस इफेक्ट जो आहे तो आपलं तापमान वाढवतो, आपल्याला मानसिक तणाव देतो. आणि मगाशी सांगितलं हा इफेक्ट दाखवलाय, वर जाणारं जे तापमान आहे ते न जाता पृथ्वीमध्ये जातं आणि मग CO2 मुळे हा सगळा कारभार होतो. वनं जळतात, त्यातून हे सगळे गॅस बाहेर पडतात. पुन्हा एकदा हा सुट्टा सुट्टा नाही करतायत. कार्बन डायऑक्साईड किती, CO किती, SO2 किती. म्हणजे दुधामध्ये तुम्ही साखर घातली, केशर घातली, थोडासा लवंग टाकला, लवंग नाही सॉरी काय वेलदोडा टाकला, तर ते आवाज, त्याचा जो स्वाद येतो, त्या स्वादामध्ये सांगता येत नाही की कशाचा हा स्वाद आहे, मिक्स आहे. तसं हे पोल्युशन आहे. पोल्युशनमध्ये सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. आणि यामध्ये कार्बन डायऑक्साईड कसा वाढलाय 2022 पर्यंत, ही आकडेवारी मी सांगत नाही, त्याचं गांभीर्य बघा. आता जे ग्रीन हाऊस इफेक्ट आहे, क्लायमेट चेंज जो आहे, आता परिषदा सुरू आहे, ते शेवटी मी बोलणार आहे. आपल्या पृथ्वीचं तापमान साधारण 1880 पासून
1980 या 100 वर्षामध्ये केवळ 1 डिग्री सेल्सिअस वाढलेला आहे. म्हणजे साधारण ते 1850 पासून पकडतात, पण 80 पासून मोजायला सुरुवात केली. तर दिस इज 0.07 डिग्री पर डिकेड, प्रत्येक 10 वर्षाला. आता हे 1 डिग्री 1980ला वाढलं. तिथून पुढं काय झालंय की हे डबलपेक्षा जास्त झालंय. प्रत्येक दशकामध्ये 0.07च्या ऐवजी 0.18 डिग्री सेल्सिअस इतकं वाढायला लागलंय. बघा मी काय सांगतो. त्यामुळं हे तापमान गेल्या 4 दशकामध्ये जोराने वाढायला लागलंय. आणि आता जो टार्गेट ठेवलेला आहे तो म्हणजे 2050 पर्यंत जास्तीत जास्त 1.5 डिग्रीनं वाढू द्यायचं, त्याच्यापेक्षा जास्त नको. पण हवामान तज्ज्ञांचा अंदाज हा 2 डिग्री वाढेल, कदाचित 5 डिग्री पण वाढेल असं वाटतं त्यांना. पुढची जी स्लाईड आहे, ही स्लाईड का आणले, संशोधक काय करतायत, झाड जे सगळ्यात जुनं आहे ते कट करतात आणि यातल्या ज्या रिंगा आहेत त्या रिंगा जन्मापासूनच्या दिसतात. झाड जर 100 वर्षाचं असेल तर त्या कलरवरून कळतं की त्यावेळी पाऊस कसा होता, त्यावेळी तापमान कसं होतं, आणि शास्त्रज्ञांना अंदाज लागतो की तापमान कशा पद्धतीने वाढत चाललंय. मगाशी मी सांगितलं जमिनीवरचा ओझोन हा प्रदूषणामुळे तयार होतो आणि तो आपल्याला ग्रीनहाऊस इफेक्ट देतो. वर जो लेअर आहे, म्हणजे मला शास्त्र शिकवायला खूप आवडतं, पुन्हा एका अर्ध्या मिनिटात सांगतो. जवळचा लेअर आहे तो स्ट्रॅटोस्फिअर, इथं दाखवलाय. ट्रोपोस्फिअर पहिला लेअर आहे. ट्रोपो म्हणजे मुवमेंट, क्षोभ, पृथ्वी हलते फिरते म्हणून तो लेअर जो आहे. इथून एअरपोर्ट आहे ना 18 किलोमीटर, तसं 15 ते 20 किलोमीटर हा लेअर आहे. म्हणजे असं न जाता आपण एअरपोर्टला वर गेलो एवढा लेअर आहे हा पहिला. दुसरा जो लेअर आहे, या लेअरमध्ये वर वर जाऊ तसं टेम्परेचर कमी होतं ना, हाच महत्त्वाचा लेअर आहे. का, याच लेअरमध्ये वादळ होतं, वारा येतो, पाऊस पडतो, हे सगळं पहिल्या लेअरमध्ये आहे. दुसऱ्या लेअरमध्ये काही नाही आहे. दुसरा लेअर आहे तो स्ट्रॅटोस्फिअर. तो लेअर, त्यामध्ये ओझोन आहे. ओझोन एवढंच साधा लेअर आहे पण तो आपलं रक्षण करतो, लक्षात घ्या. तिसरा लेअर आहे मेझोस्फिअर. चौथा थर्मोस्फिअर किंवा आयनोस्फिअर म्हणतात. आयनो का, तर तिथं ओ वेगळा आहे, एच वेगळा आहे, सीएल वेगळा आहे, ते सगळं आयनिक आहेत. आणि आपण जो टी व्ही बघतो ना तो तिथं आहेत सॅटेलाइट, त्या आयनोमधनं सगळं प्रक्षेपित होत आहे. इंटरेस्ट म्हणून लक्षात घ्या. आणि एक्झोस्फिअर म्हणजे बाहेरचा. तर हा जो स्ट्रॅटोस्फिअर आहे त्यामध्ये हे सगळं ओझोन आहे. ओझोन काय करतो, सूर्याकडून येणारे अल्ट्राव्हायोलेट रेज हे परत पाठवतो. डेंजरस असलेले अल्ट्राव्हायोलेट ए हा सगळ्यात डेंजरस आहे आणि तो आपल्याला त्रास करतो. काय करतो तो आपल्याला स्किन कॅन्सर करतो, सनबर्न करतो, म्हणजे हीट स्ट्रोक, सनबर्न, त्वचेची जळणं, डोळ्यामध्ये कॅट्रॅक्ट. हल्ली 50मध्ये 60मध्ये लोक गॉगल किंवा काळा चष्मा जयललितांसारखा लावून येतात, आपण लगेच ओळखतो म्हणजे की मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं काय. स्किनमध्ये रिंकल्स पडतायत, हे सगळं अल्ट्राव्हायोलेट रेजमुळं. आणि ह्याचं कारण म्हणजे काय की ओझोनला छिद्र पडलंय. ह्याची गोष्ट छान आहे, वेळाभावी सांगत नाही. जोसेफ फार्मन नावाचा शास्त्रज्ञ हे जे मशीन आहे, असलं मशीन घेऊन त्या अंटार्क्टिकाच्या टोकाशी जाऊन तिथलं ओझोन मोजत होता. 81ला, 82ला, 83ला 3 वर्षे मोजलं, ते भोग पडलेलं आढळलं. पेपर पब्लिश केला. 85ला पेपर पब्लिश झाला. ओझोनचं भोग पडलेलं होतं, वाढलेलं होतं, दरवर्षी वाढत होतं हे ओझोनचं भोग. अंटार्क्टिका वर उत्तरेला आहे ते आर्टिक, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, तसं वर आर्क्टिक आणि खाली अंटार्क्टिक, अँटी क्लॉक अंटार्क्टिक. त्या ओझोनमुळे काय होतं की इकॉनॉमीवर परिणाम झाला, क्रॉप्स सगळे हे झाले, म्हणजे या ओझोन लेअर डिप्लेट झाल्यामुळे क्लायमेट चेंज झाला, स्किनचं सांगितलं, आणि समुद्री जीवनावर वाईट परिणाम झाला. श्रोते हो, हे ओझोन डिप्लेशन व्हायचं कारण म्हणजे CFC, क्लोरोफ्लोरोकार्बन. इंडोर एअर पोल्युशनमध्ये आपण जो फ्रीज वापरतो, जे आपण स्प्रे वापरतो, डिओ वापरतो, स्प्रेसारखं जे काही मशीन्स आहेत, कलर वापरतो,
या सगळ्यामध्ये CFC असतो, क्लोरोफ्लोरोकार्बन. हा जेव्हा वर जातो ते आता ओझोनला डिप्लेट करतो, ओझोनचं भोक मोठं मोठं करतो. हे कुणी शोधलं? क्रुटझेन, मोलिना आणि रोलँड यांना 1974ला ओझोनवर याचा परिणाम होते कळलं होतं. प्रत्यक्ष मोजलं त्या फार्मननी आणि नंतर 1986ला याच्यावर बॅन आणायचं चाललं, पण अजूनही पूर्ण बॅन आला नाही. आता क्लोरोफ्लोरोकार्बनच्या ऐवजी हायड्रोफ्लोरोकार्बन वापरला जातो. तुम्हाला मी शेवटी सांगणारच आहे, तरीसुद्धा रिपीट करतो. तुम्ही जे मशीन वापरता, उपकरण वापरता स्प्रेचं, त्याची माहिती घ्या. त्याच्यातून CFC बाहेर पडतो का बघा. कमी वापरा फ्रीज, AC कमी वापरा. आणि अर्थात पुढे मी ह्याची पण गोष्ट आहे, पण मी सांगत नाही, खूप छान गोष्ट आहे. पॅटरसन नावाच्या माणसाने पृथ्वीच्या वयाचा अंदाज लावण्यासाठी फिरत होता 1952ला. फिरता फिरता त्यांनी लेड शोधत होता का. शिस हे युरेनियमचं रूप आहे. किरणोत्सर्ग करणारं जे आहे मूलद्रव्य ते युरेनियमपासून थोरियम, प्रोक्टॅनियम, युरेनियम, थोरियम, रेडियम, रेडॉन, पोलोनियम, लेड अनस्टेबल, बिस्मथ, पोलोनियम, पुन्हा लेड स्टेबल, असं ते शिस किती आहे पृथ्वीवर. म्हणजे मुद्दाम मी सांगतोय, युरेनियम हे थोरियम व्हायला 4.46 बिलियन वर्षे लागतात, बिलियन वर्षे. त्याच्या लक्षात आलं की पृथ्वीवरचं लेड वाढलेलं आहे, शिस वाढलंय. कुठं वाढलं म्हणून शोध घ्यायला लागला, तर त्याच्या लक्षात आलं क्लेअर पॅटरसनच्या पहिल्या महायुद्धाच्या वेळी लोक खूप मेले, मृत्युमुखी पडले. त्याबरोबर स्पॅनिश फ्लू आला 1918 ते 1921, त्यामध्ये 50 कोटी लोक गेले. त्यावेळी लोकसंख्या होती पृथ्वीची जगाची 150 कोटी, 1/3 गेले. कोविडमध्ये एवढे गेले नाहीत, कारण सगळ्यांनी प्रयत्न केले. त्यावेळी हा थॉमस मिडग्ले नावाचा इंजिनियर, हे मला सांगायलाच पाहिजे का, आत्ता जे फळं बघतोय त्यातला मुख्य हा खलनायक हा माणूस आहे, शास्त्रज्ञ असला तरी. मिडग्ले नावाच्या एका माणसामुळं, वायू प्रदूषणामुळं कोट्यावधी लोक मेलेत. आणि ही इज द ओनली कॉज ऑफ डेथ. कुठल्या एका जीवाणूमुळं, आज एका विषाणूमुळं माणसं मेली नसतील, तेवढी एका माणसाच्या शोधामुळं मेलीत. कुठला शोध लावला या माणसाने? 1921 म्हणजे 100 वर्षापूर्वी जनरल मोटर्समध्ये हा केमिकल इंजिनियर काम करत होता. हा संशोधक, याचा बाबा संशोधक, यांचे बाबा संशोधक, आदराने बोलायला पाहिजे, त्यांचे आजोबा संशोधक. यांनी काय केलं, त्यावेळी नवीन गाड्या ज्या आल्या, गाडीचं चित्र पण आणलं. ह्या अशा गाड्या स्टार्ट करताना नॉकिंग व्हायचं, म्हणजे हादरायच्या गाड्या, मशीन वाजायचं, याला नॉकिंग म्हणतात. आणि ह्या संशोधकांना सांगितलं की मिडगिले साहेब तुम्ही जरा याच्यावर संशोधन करा. यांना हौस होती, ते शोधत गेले. आणि त्यांनी काय केलं, टेट्रा इथाइल लेड शोधलं. लेडेड पेट्रोल बघताय ना तुम्ही, लेड, हे लेड शोधलं. त्यामुळं नॉकिंग कमी झालं, कमी खर्चात जास्त फायदा. त्यांना माहीत होतं की लेड हे खराब आहे, पॉयझनस आहे. आपल्या ह्या प्रदूषणामध्ये याचा उल्लेख येत नाही, पण लेड इज व्हेरी डेंजरस. त्यावेळी कंपनी, म्हणजे आत्ता जसे इव्हेंट मॅनेजर असतात तसे त्यावेळी पण इव्हेंट मॅनेजर होते. जनरल मोटरना सांगितलं त्याला नाव लेड देऊ नका, लेड असलं तरी नाव दिलं इथाईल. हे हिस्ट्री आहे. इथाईल नावानं त्याचं प्रोडक्शन केलं. काही चांगल्या लोकांनी आक्षेप घेतला. मग त्या मिडग्लेनी ते हुंगल्यावर त्याला त्रास झाला. बरीच महिने सुट्टी घेऊन तो सुट्टीला गेला. हे तयार करत असताना पहिल्या 3-4 वर्षात 13 लोक ह्याचे असिस्टंट मेले. कंपनीला माहीत होतं तरी त्यांनी झाकलं. माणसाला संपत्ती आंधळ बनवते, ह्याचं एक उत्तम उदाहरण. आणि आपण थोडे आंधळे नाहीत का, ह्याचा जाऊन आज विचार करा. जगाचा थोडा विचार करायला पाहिजे. आणि हे लेड हे वापरायला लागले आणि ते लेड पेट्रोलमध्ये घालून गाड्या पळायला लागल्या. आणि मग हे प्रदूषण वाढलं, ते पृथ्वीवर साचलं. ते पॅटरसनने शोधलं. लेड हे ब्लड ब्रेन बॅरियर म्हणतो, ते क्रॉस करतं डॉक्टर. रक्तातून सगळीकडे कण जातात, हाडामध्ये जातात, चित्र दाखवलंय, मेंदूमध्ये जातात, मुलं हिंस्र होतात, वाईटपणा वाढतो, कॉग्निटिव्ह फंक्शन म्हणजे काय समजत नाही, किडनी फेल होते,
आपली जनन संस्था काम करत नाही. आजकाल बघताय तुम्ही मोठ्या मोठ्या जाहिराती आहेत, अमुक संतती पाहिजे तर घ्या, इन विट्रो फर्टिलिटी सेंटर निघालेले आहेत. का तर अपत्य प्राप्ती होत नाही. हे असेल का कारण माहीत नाही आहे. मुलं 1940 हे सगळं सापडलं. ह्या पॅटरसनला तुम्हाला मधली गोष्ट सांगायची राहिली. हा जो थॉमस मिडग्ले आहे त्याची गोष्ट शेवटी सांगतो. तर ह्या लेडमुळे सगळं होतंय आणि मुलं हिंस्र होतात. अभ्यास केला हे कळल्यानंतर अमेरिकेमध्ये 1940-1950 मध्ये जेव्हा लेडचा वापर खूप होता त्या काळातल्या मुलांचा बुद्ध्यांक कमी झालेला आढळला, IQ कमी होतो. आणखीन एक अभ्यास केला 1970 ते 1990 मध्ये लोकांची मुलांची हिंसक प्रवृत्ती वाढली म्हणून 20 वर्षे मागे जाऊन बघितलं तर त्या काळात लेडचं प्रमाण होतं. लहान मुलं जेव्हा लेड हुंकतात तेव्हा हिंसा वाढते. भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा अन्य ठिकाणी हिंसा वाढण्याच्या मागे वायू प्रदूषण आहे का, लेड आहे का बघायला पाहिजे. अजूनही लेड सगळं वापरलं जातं. हे काय चित्र आणलंय मी, हे चित्र कशाचं आहे? हे थॉमस मिडग्ले महाशय होते, त्यांच्या नावावर 100 पेटंट होते. आणि दुर्दैवाची गोष्ट, ज्या मिडग्लेनी लेड शोधलं, टेट्राइल इथाइल लेड, त्याच माणसाने CFC शोधलंय, दुसरा संवाहक वायू. या माणसाला 1889ला जन्मलेले एक ग्रस्त 1840 मध्ये म्हणजे वयाच्या 50व्या वर्षी 51व्या वर्षी त्यांना पोलिओ झाला. मला उगीच हे भाषण तयार करताना वाळवी सिनेमाची आठवण झाली. वाळवी सिनेमामध्ये ते संशोधन करत असते, कोणी सिनेमा बघितला असेल, आणि शेवटी त्या वाळवीमुळंच ते सगळं पडतं. म्हणजे आता सिनेमा आलेला आहे त्यामुळे रहस्य सांगायला काय हरकत नाही. या माणसाला पोलिओ झाला. पोलिओमुळं ते व्हीलचेअरवर फिरायला लागला माणूस, संशोधक, आणि स्वतःच करणार असे हे असते इच्छा. बेडवर स्वतःच जाणार, बेडवरून खाली उतरणार स्वतःच, म्हणून अशा पुली तयार केल्या होत्या. आणि वयाच्या 55व्या वर्षी 1944ला 1940ला पोलिओ झाला. 1944ला हा माणूस स्वतः तयार केलेल्या पुलीमध्ये अडकून हत्या स्वतःची हे झालं, मरण आलं त्यांना. हा सगळा इतिहास आहे. टेट्राइथाइल लेड 1986ला बॅन करण्यात आलंय सगळ्या जगातनं. आता तुम्ही सकाळी फिरायला जाता, तिथं मी थांबलो, नंतर मला चिठ्ठी आली की आरोग्यावर बोला म्हणून माझे ते संदर्भ गेले आणि त्या मी सांगणार होतो की रस्त्यावरून जाताना काळजी घ्या, इमारत कुठं बांधकाम सुरू आहे का बघा. तर त्यातलं हे दुपारी काय खाता, रात्री काय खाता, ह्या फळभाज्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यातनं येतात का बघा, ठाण्यातनं येतात का बघा, याच्यावर कोण काय फवारणी करतंय बघा. फार महत्त्वाचं आहे हो. आमच्या भागात फार 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 वापरलं. माझा भाऊ शेतकरी आहे खोचीमध्ये, राजू पाटील इथं आलेले आहेत, प्रवीण पाटील इथं आलेले आहेत मग आमच्या वरच्या प्रेमापोटी. तर शेतामध्ये माझ्या भावाला फोन केला, आप्पा तुम्ही तर वापरत नाही ना काही. तर ते भावाला मी आप्पा म्हणतो, ते म्हणाले वापरतो की काय, ते टॉनिक असतं म्हणाले. तर कारलं मी बुडवतो म्हणाले. आणि आत्ता तर सांगलीच्या पूर्व भागात एवढ्या शेतीमध्ये लोक त्या विहिरीमध्ये किंवा तयार केलेल्या त्या पंपामध्ये औषध टाकतात आणि औषधच पाणी पाजवलं जातं. एवढा पेरू जो असतो तो त्या पिशवीत अडकवला असतो. खूप छान छान दिसतात हे फळं, पण तुम्ही सावध राहा, कारण ह्याच्यावर बरीच औषधं मारलेली असतात आणि ती भयंकर वाईट असतात. जीवनचक्र सगळं बदलतं. वर्ल्ड वॉर II दुसरं महायुद्धाच्या शेवटी बरेच लोक मरायला लागले, सैनिक आणि नागरिक. त्याचं कारण होतं मलेरिया आणि टायफस नावाचा आजार. हे मलेरिया जो डासावाटे पसरतो, टायफस हा कीटकाद्वारे पसरतो, यांना मारण्यासाठी DDTचा शोध, DDT शोधला होता 1800 मध्ये. तर ह्या DDTचा वापर या माणसाने केला, मुलर, आणि मग लोक जगायला लागले, डास मरायला लागले, कीटक मरायला लागले, आणि मग ह्या मुलरना नोबेल मिळालं. नोबेल मिळालेले सगळेच लोक मनुष्याच्या हिताचं काम त्यांनी केले असं नाही, लक्षात घ्या. DDT हे जमिनीत मातीमध्ये 30 वर्षे राहतं, पाण्यामध्ये 150 वर्षे राहतं. जे आपण DDT फळावर मारतात ते सुरुवातीला डासांसाठी शोधलं, पण सगळ्या प्रकारचे कीटक, झुरळ, डास, किडे, इवन मधमाशा मरून चालणार नाही, कारण मधमाशामुळं परागीभवन होतं. सांगली कोल्हापूरची बरीच शेती
ही सगळी ओसाड झालेली आहे, कारण पिकत नाही. मीठ फुटलं आम्ही त्याला म्हणतो, हे मीठ उपयोगाचं नाही. मीठ खायला चांगलं आहे, जमिनीत मीठ असून कसं चालेल? तर हे सगळं अशा पेस्टिसाईड, पेस्ट म्हणजे नको असलेलं, पेस्टिसाईड पेस्टला मारणारं, इन्सेक्टिसाईड, रोडंटिसाईड, हर्बिसाईड, तणनाशकं लोक मारतात. माझी 2.5 एकर शेती आहे, त्यामध्ये मी कुठलंही गेली 13 वर्षे काहीही मारत नाही. आणि मी माझ्या शेतातली वांगी आज मी आणली नाहीत, पण औषध न मारलेली मी खातो. खूप चांगली येतात, येत नाहीत असं नाही, दम धरावा लागतो. हे DDT मातीत जातं, गरोदर स्त्रीच्या पोटात जातं, माशामधून, मासे खा असं आम्ही सांगतो, ओमेगा असतं त्यामध्ये, फॅटी ॲसिड, पण त्या माशामध्ये DDT असेल तर इट इज हॅझार्डस. आणि असे स्प्रे मारणाऱ्या लोकांना ILD नावाचा आजार होतो, ज्यामध्ये फुफ्फुसं जी स्पंजासारखी असतात. मग अशी मी फुगा सांगितला, दिसताना तो स्पंज दिसतो, स्पंज दाबला तर आत जातो. जेव्हा ILD होतो तेव्हा स्पंजासारखं असलेलं फुफ्फुस बत्ताशासारखं होतं. जत्रेत असतो बत्तासा, तो बत्तासा आत दाबला जात नाही, आणि मग जे ऑक्सिजन मिसळायला पाहिजे ते मिसळत नाही. आणि या ज्या बाई आहेत, रिचेल कार्सन यांनी 1962ला सायलेंट स्प्रिंग नावाचं पुस्तक लिहिलं. त्या म्हणाल्या, निसर्ग म्हणजे सुट्टा करू नका. निसर्गात हे जसे कीटक आहेत तसे आपण आहोत. म्हणजे महाभारतात जसं कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की आता ते आपलीच माणसं आहेत, मार, पण हे महाभारत नाही आहे. म्हणजे आज देसरा नावाच्या रशियातल्या माणसाची गोष्ट माझ्या मित्रानं पाठवली. रशियामधला हा माणूस, आदिवासी भागातला, तो समुद्राला समुद्र म्हणायचा नाही, समुद्र खवळला की म्हणायचा हा माणूस फारच खवळ आहे, म्हणजे समुद्राला माणूस म्हणायचं. म्हणजे डोंगराचं स्खलन झालं, पर्वत स्खलन झालं की हा माणूस का कोसळायला लागलाय, असा तो एकरूप झाला होता. तसे कीटक म्हणजे आपलाच अधिकार नाही आहे पृथ्वीवर. कीटकांचा, डासांचा, ढेकणांचा सगळ्यांचा अधिकार आहे. त्यांना मारण्याचा हक्क आपल्याला कुणीही दिला नाही, आपण शहाणे झालो जास्त. तर हे बाईनं सांगितलं, टाईम मॅगझिनने टीका केली, ह्या बाई फारच भावनिक झाल्यात, खोटं आहे सगळं, असलं काय नसतं. पण नंतर 1986ला, म्हणजे फक्त भारतातच अशी प्रजा असं नाही, कीटकनाशक मारणारी प्रजा US मध्ये पण आहे, पण US मध्ये बॅन आणलं या सगळ्या प्रकारची. परवा गेल्याच आठवड्यात एक गृहस्थ माझ्याकडे असल्या प्रकारच्या आजाराने ॲडमिट होते. हे संदर्भ सांगत नाही, त्यांचं मशीन आहे द्राक्षावर फवारणारं, ते म्हणाले मी तिकडे जात नाही. लक्षात घ्या, 25 लाखाचं औषध फवारणीचं मशीन आहे, आणि त्यांना विचारलं की कीटकनाशक मिळतात का? मिळतात की म्हणले. मग त्याचा संदर्भ फार मागल्या दाराने मिळतात. गुटखा जसा मिळतो ना तसं बॅन कागदावर आहे. कार्बन मोनॉक्साईड नावाचा धोका हा जो आहे हा सिगारेटमध्ये असतो, गाड्यांच्या प्रदूषणामुळे होतं, बायोमासमुळे होतं, आणि वेगवेगळ्या पॉवर प्लॅन्टमधून बाहेर पडतो. हा गॅस ऑक्सिजनची स्पर्धा करतो म्हणून धोकादायक आहे. ऑक्सिजन हिमोग्लोबिनला चिकटून हिमोग्लोबिनच्या गाडीत बसून पेशींपर्यंत जातो. फुफ्फुसामध्ये त्या रक्तवाहिन्यामध्ये हिमोग्लोबिन येतं, त्याला उचलतं, ऑक्सिजन चल रे बाळा, तो स्वतःच्या खांद्यावर घेतो आणि घेऊन जातो. या मुलाला म्हणजे ऑक्सिजनला तो CO2 अडवतो, स्वतःच बसून जातो. 240 पट हा चिकटतो हिमोग्लोबिनला, त्यामुळे ॲनिमिया होतो. आणि हा CO गॅस आहे तो गिझरमध्ये असतो, गॅस गिझरमध्ये. तुम्ही जर घरात गॅस गिझर वापरत असाल तर सावध राहा. छोटंसं लिकेज हे बाथरूममध्ये माणसाला बेशुद्ध करतं. गॅस गिझर हा शक्यतो वापरू नका. वापरत असाल तर बाथरूमचं दार व्यावहारिकदृष्ट्या शक्य असेल तर बंद करू नका, कारण माणूस कधी पडलाय कधी बेशुद्ध झालाय कळत नाही. टॉक्झिक पॉल्युटन्स पण असतात. येस, मला वेळेचं बंधन आहे आणि मी समजू शकतो, पण आपला कार्यक्रम 8:45ला सुरू झाला आहे, तर मी बराच बोललेलो आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी वायू प्रदूषणाच्या महत्त्वाच्या आहेत. हे सगळे कॅन्सर करणारे हे जे घटक आहेत त्यापासून सावध राहायला पाहिजे. शेवटच्या काही गोष्टी, इंडोर एअर पोल्युशन फार महत्त्वाचं आहे. घरातलं प्रदूषण स्त्रियांनी विशेष लक्ष द्यायला पाहिजे. यामध्ये खूप गोष्टी आहेत. म्हणजे आपण सकाळी उदबत्ती लावतो, दम्याचं फार मोठं कारण आहे. मला पेशंटला छापून द्यावं लागतं. नंतर डास वड्या असतात, कापूर असतो, डास पळवणाऱ्या वेगवेगळ्या मॅट्स आहेत. लोक रात्रभर लावतात, 5 मिनटं लावतात, डास पळवल्यावर मग काढतात. स्प्रे
परफ्यूम, डिओ, AC मी सांगितला. नंतर AC आता एवढी गर्दी मुंबईमध्ये आहेत. घरात कुत्रे असतात, मांजर असतात, पेट्स असतात, ओल असते. अशी ओल असेल तर त्यामध्ये जंतू असतात, फंगस असतो आणि हा फंगस आपल्याला वेगळे आजार निर्माण करतो. आपल्या घरात त्वचा खाऊन जगणारे हे कीटक असतात, लहान मुलांच्या दम्यालाही कारणीभूत आहे. तेव्हा अंथरूण पांघरून सगळं स्वच्छ ठेवायचं. माझ्या यूट्यूबवर याची विस्तृत माहिती तुम्हाला मिळेल. कबुतरं खूप आहेत आणि कबुतरामुळं फुफ्फुस जे आहे ते बत्ताशासारखं होतं. त्याच्यावर उपचार, लंग ट्रान्सप्लांट, लाखोचा खर्च, गॅरंटी नाही. लंग फायब्रोसिस होऊ नये म्हणून कबुतरांना खायला घालू नका. आणि घरामध्ये सुद्धा रेडॉन नावाचं, मगाशी लेड तयार होणारं जे आहे, घरामध्ये सुद्धा किरणोत्सर्ग असू शकतो. सिक बिल्डिंग सिंड्रोम नावाचा आजार आहे. काही कारण नसताना विशेषतः स्त्रियांना अस्वस्थ वाटतं, चैन पडत नाही. हे वायू प्रदूषण बिल्डिंगमध्ये असू शकतं. दुबईमध्ये कॉप नावाची कॉन्फरन्स झाली. शेवटचाच मुद्दा आहे केळकर साहेब, ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असतीलच, मी सगळ्यांसाठी रिव्हिजन करतो. दरवर्षी ही परिषद भरवली जाते, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. केवळ ही पार्टी म्हणजे प्रदूषणासाठी. यात जवळजवळ 200 देश आणि 70,000 लोक आले होते. मोदी साहेब तिकडे गेले होते, त्यात सहभागी झाले होते. यामधला GSTEC होता, ग्लोबल स्टॉकटेक. म्हणजे दरवर्षी प्रत्येक देशानं प्रदूषण कमी करण्यासाठी काय पावलं उचललीत हे सांगायचं आणि त्याचा लेखाजोखा सादर करायचा. पण अमेरिकेसारखे, चीनसारखे जे बलाढ्य देश आहेत ते करत नाहीत, ते अडेलतट्टूपणा करतात. आणि भारताला त्यांनी काय सांगितलं की तुमच्यातलाच कोळसा म्हणे जास्त जळतो, तुमच्या कोळशामध्ये 8% सल्फर असतं, तुम्हीच कमी करा. म्हणजे ही दंडुकशाही जागतिक पातळीवर चालू आहे आणि ही दंडुकशाही कशी कमी करायची हे बघायला पाहिजे. कारण भारताचा दरडोई जो कार्बन उत्सर्जन आहे, म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे, एका तासात संपत नाही. एक माणूस एका वर्षात 5 टन कार्बन सोडतो सगळ्या पद्धतीनं. अमेरिकेत त्यांच्या वस्तू वापरण्यामुळं तो 14 टन आहे आणि भारताचा सरासरी 1.5 टन ओनली. आपण ज्या गाड्या वापरतो ते एक गाडी 4 टन हे होते, म्हणून गाड्या कमी वापरायला पाहिजेत. तुम्हाला मी ह्या सगळ्या गोष्टी का सांगतोय, हे पॅरिसमध्ये, दुबईमध्ये झालं. त्याआधी पॅरिसचा करार ट्रम्पनी मोडला. डोनाल्ड ट्रम्प ते म्हणाले असं काही नसतंच. म्हणजे त्यांचं बोलणं तुम्हाला माहिती आहे. वायू प्रदूषण वगैरे काही नाही, आपोआप ते बरं होईल, हे तुमचे खेळ आहेत, लोकांची हौस आहे. चीननं कोरोना जसा सोडला तसं वायू प्रदूषण सुद्धा चीनचं कारणीभूत आहे. याची एक घटना शेवटची सांगतो आणि थांबतो. रोजनेफ्ट नावाची रशियातली तेल कंपनी, एक्सनमोबिल असा उच्चार त्याचा कसा करायचा कळत नाही, कुठंच A-B काय नाही आहे. रोजनेफ्ट रशियातली तेल कंपनी, एक्सनमोबिल अमेरिकेतली कंपनी, यांचा तेल करार किती होता? $1.5 लाख कोटी. घरी गेल्यावर बघा हिशोब, $1.5 लाख कोटी. आणि ज्यावेळी डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांची निवडणूक होती, ते हिलरी क्लिंटन ह्या पर्यावरणवादी आहेत, डोनाल्ड ट्रम्प नव्हते, भांडवलशाही. मग त्यांनी काय केलं की ह्या लोकांनी, या विकिलिक्स सगळ्यांना माहीत आहे जे ह्यामध्ये असतात, जुलियन असांज या मीडियामधल्या माणसांनी विकिलिक्सद्वारे आणि हा जो मोड्रॉक आहे, हा फॉक्स न्यूजमधला माणूस, ह्या दोघांनी लोकांची दिशाभूल केली. म्हणाले की ट्रम्पच यायला पाहिजेत. आणि मग ह्या तिघांची एकी झाली, म्हणजे सौदी अरेबिया, रशिया आणि हे अमेरिका. आणि त्यांनी एकत्र येऊन काय केलं, निवडणूक जिंकली. पण यामध्ये सगळ्या लोकांचं नुकसान आहे, वायू प्रदूषण वाढतंय. वेळ मिळाला तर वाचा, हे खूप विस्तृत आहे. ह्या अलेक्झांड्रिया नावाच्या बाई 1989ला जन्मलेली मुलगी आहे, 34 वर्षाची आहे. हिचे वडील 48व्या वर्षी लंग कॅन्सरने गेले. आईनी भांडी धुणं, रस्त्यावरची कामं करणं, गाडा ओढणं एवढं करून या मुलीला शिकवलं. ही परराष्ट्र आणि अर्थ या विषयामध्ये PG झाली आणि आता ती निवडून आलेली आहे. आणि हिने क्लीन एनर्जी म्हणून चळवळ सुरू केलेली आहे. पण अर्थातच तिथे तिचा काय फारसा टिकाव लागला नाही.
एक गोष्ट एला नावाच्या 9 वर्षाच्या मुलीची इंग्लंडमध्ये घडली. 2013मध्ये तिला 3 वर्षे दम्याचा अटॅक आला, 13 वेळा ॲडमिट केलं आणि नंतर ती गेली. वकिलांनी केस केली, तुमच्या वायू प्रदूषणामुळे झाले म्हणाले. त्याला काही यश मिळालं नाही. डिसेंबर 2020पर्यंत त्या वकिलानं सगळ्या डॉक्टरांची मदत घेतली, सगळे पेपर्स काढले आणि प्रदूषण हे दम्याला कसं कारणीभूत सिद्ध केलं आणि त्यांनी ती केस जिंकली. आपल्याला प्रदूषण कमी करायचं आहे. आता या भाजपच्या काळामध्ये खूप मोठं पाऊल मोदीजींनी उचललेलं आहे आणि आपल्याला सगळीकडे ग्रीन एनर्जी दिसते. पवनचक्क्या आहेत आणि मोठे मोठे प्लॅन्ट्स या सोलारचे लावलेले आहेत. आता हायड्रोजन एनर्जीची चर्चा आहे आणि आता असा एक विषय चाललेला आहे की हायड्रोजन आहे ते हायड्रोजन एकत्र करून त्याला एक करून हिऱ्यामध्ये रूपांतर करता येतं का, ह्याची गोष्ट वेगळी सांगत नाही. म्हणून आपल्याला स्वच्छ एनर्जी पाहिजे. स्वच्छ एनर्जीसाठी तुम्ही काय काय करू शकता याचा एक लेखाजोखा सांगतो. घरामध्ये आपण फ्रीज, वॉशर, ड्रायर ह्या वस्तू जपून वापरा. एनर्जी स्टार त्याच्यावर आहे का बघा. तुम्ही मांसाहार करत असाल तर कमी करा, कारण 1 किलो मटण तयार करायला 60 किलो CO2 लागतो. 1 किलो मटणाला म्हणजे बीफ मटण. 1 किलो शेळीच्या मटणाला 24 किलो CO2 बाहेर सोडला जातो. शाकाहारी माणसांनी चीज खाऊ नका, 21 किलो CO2 लागतो. चॉकलेट खाणाऱ्यांनी 21 किलो CO2 लागतो आणि कॉफी पिणाऱ्यांना 17 किलो CO2 उत्सर्जन होतं. तुम्ही क्लायमेट चेंजमध्ये ग्लोबल टेम्परेचर वाढवायला कारणीभूत आहात. फळं जी खाता ती खाताना सफरचंदासारखं फळ सोलून खा, म्हणजे त्याच्यावर फारसं काही हे नसतं. लाईट बिल कमी येते का बघा. विनाकारण लाईट लावू नका. लेड LED बल्ब लावा, त्यामध्ये एनर्जी कन्झम्पशन कमी असतं. पाण्याचा वापर जास्त केला तरी CO2 ऐन वेगवेगळ्या कारणामुळं वाढतो. प्रवास विनाकारण करू नका. आणि शेवटी जाताना मित्र, तुम्ही खूप अवघड विषय, खूप वृक्ष विषय अगदी शांत चित्तानं ऐकताय. मला फार कौतुक वाटतं. रसिक म्हणून म्हणजे मी तुम्हाला कुठे आमंत्रित करू मला कळत नाही. खूप छान तुम्ही ऐकलेलं आहे. रामभाऊ म्हाळगी यांच्या स्मृतिदिनानिमित्त मी एवढं सांगू इच्छितो की या व्याख्यानाचा प्रभाव म्हणून, म्हणजे माझ्या 50व्या वाढदिवसादिवशी मी 500 लोकांना पुस्तकं वाटली. आम्ही स्टॉलच लावला होता. त्यांच्या आवडीचं पुस्तक घेऊन जा असा एक प्रयोग केला. त्याचवेळी जाताना एक रोप दिलं. आणि रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचं आमंत्रण आल्याबरोबर 18 डिसेंबरला आम्ही आव्हान सुरू केलं आणि आजपर्यंत 22 झाडं मी लावायला सांगितलीत. माझ्या सांगलीमध्ये असणाऱ्या लोकांनी लावलेत. त्यातली एक इथं वर्षा पाटील म्हणून हजर आहे. इथं ठाण्यात तिनं वृक्षारोपण केलेलं आहे. तर हे रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचं फलित. दुसरं फलित हे व्याख्यान ठरलं आणि माझी महाराष्ट्र IMAच्या रेस्पायरेटरी डिसीज, कॅन्सर अँड टोबॅको अवेअरनेसच्या कमिटीच्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाली. मला वाटतं हे व्याख्यान मला आमंत्रण आलं आणि माझी निवड झाली असं वाटतं मला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, योगायोग माहीत नाही, कुठं तो सूर्य आणि मी हा काजवा, पण रामभाऊ म्हाळगी यांचं जन्मतारीख आणि माझी एकच आहे, 9 जुलै. तर ह्या व्याख्यानमालेत आपण सगळं शांतपणे ऐकलं. आणि ह्या पुरुषाला म्हणजे वृद्ध आईवडील असतात ना, त्यावेळी कुणी विचारलं ते कुणाकडे असतात, आपण लगेच सांगतो माझ्याकडे आहेत, माझ्याकडे आहेत. तसं नाही, तुम्ही त्यांच्याकडे असता, कारण त्यांनी तुमचं पालन पोषण केलं आहे, जन्म दिला. ही पृथ्वी आहे ना, तसंच आहे. म्हणजे निसर्ग हा, निसर्गाकडं मी आहे. मी म्हणतो ना माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे झाड आहे, नाही नाही, मी झाडाकडं आहे. म्हणजे निसर्गाला अशा पद्धतीनं आदरानं वागवलं तर मला वाटतं काही होऊ शकतं. आणि शेवटी जाताना सांगण्याच्या गोष्टी खूप होत्या माझ्याकडं, तरीसुद्धा जाताना मी सांगेन की सुरेश भटांची कविता आहे, एकदा हासतू, एकदा हासतू, एकदा हासतू, एकदा हासतू, एकदा हासतू, हसत हसत माझा श्वास परत दे तू, परत दे श्वास तू, हसत हसत मला माझा परत दे श्वास तू. पृथ्वीला आपण असं म्हणूया आणि प्रत्येकानं नियम करूया की मी एकतरी झाड वाढदिवसाला लावेन आणि दुसऱ्याच्या वाढदिवसाला, म्हणजे मी हे केलं ते प्रत्येकाच्या वाढदिवसाला झाड
प्रेझेंट दिलेला आहे. तुम्ही निदान आवाहन करा, कारण वाढदिवसा दिवशी आपण आनंदात असतो आणि त्या मूडमध्ये आपण झाड लावतो. आणि माझी विनंती केळकर साहेबांना आहे, त्यांनी ते झाड लावावं आणि रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेची स्मृती म्हणून ते ठेवावं. आणि अर्थातच कीर्तिजी आगाशे, डॉक्टर जोशी या सर्वांचा, आपल्या संयोजकांचा आभार मानतो. आणि मला सहन केलं 1.25 तास, त्याबद्दल धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.